अंगघुमी सुखासुख उपमी देववेलयया। रुक्मिणी प्राण संजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणा वरुणालय अनंत गुणगण निधान परमपिता श्री पंढरीनायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अनुभवामृत नावाचा अध्यात्मविश्वातील एक अलौकिक ग्रंथरत्न की ज्या ग्रंथनिर्मितीचं कारण आपल्या श्रीगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांची आज्ञा आहे की तुम्ही गीतेवर ही ज्ञानेश्वरी रूपाने किंवा ज्ञानदेवी यथार्थ दीपिका किंवा धर्मकीर्तन म्हणून जे तुम्ही केलेलं आहेत तर याबरोबर आपली असणारी प्रातिभानुभूती स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असणारी अतींद्रिय असणारी ऋतंभरा प्रज्ञेला विषय होणारी अशा प्रकारची जी अनुभूती आहे ती अनुभूती आपण शब्दाच्या द्वारा ह्या मुमुक्षु लोकांसाठी या ठिकाणी शब्दरूपाने साकार करा आणि त्यासाठी ज्ञानोबरायांच्या प्रतिभेतून अवतीर्ण झालेले हे शब्द म्हणजे श्री अनुभवामृत नावाचा ग्रंथ आहे। आणि या ग्रंथामध्ये आपण चिंतन करत असताना त्याला आपल्याला साह्य आहे नित्यानंदैक्य दीपिकेचं जी श्री शिवकल्याण स्वामींनी केलेली टीका आहे आणि त्या टीकेचा आश्रय घेत यथाशक्ती यथामती अनुसंधान करत आपण आत्तापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण शिवशक्ती समावेशन सद्गुरु वंदना वाचारुण परिहार ज्ञान अभेद कथन आणि अविद्येची अयथार्थत्व त्याचबरोबर सच्चिदानंद पदत्रय विवरण शब्दखंडन आज्ञानखंडन ज्ञानखंडन या रूपाने आपल्या आत्मस्वरूपाचं दर्शन करण्यासाठी ज्ञानोबरायांच्या शब्दाची असणारी उपयोगिता ती उपयोगिता यथाशक्ती यथामती आपल्याला आपल्या स्वरूपस्थितीचा परिचय जेणेकरून होईल अशा प्रकारचा आपण त्यांनी जसा निकराचा प्रयत्न केला तसाच आपणही निकराचा प्रयत्न आपली स्वरूपस्थिती जेणेकरून बुद्धीवर आरूढ होईल किमान त्या शब्दांचं अर्थ त्या अर्थाचा काही समन्वय आणि अर्थरूपता प्राप्त होण्याची दिशा या दृष्टीनं टीकाकारांनी केलेलं जे मार्गदर्शन किंवा त्यांनी केलेला जो निर्देश त्या निर्देशाचं अनुसरण करत आपण आता 9वं प्रकरण जे जीवनमुक्ती विवेक किंवा त्याला जीवनमुक्ती दशाकथन किंवा जीवनमुक्ताच्या रहणीचं कथन म्हणजे अशा प्रकारचा आत्मबोध संपन्न ब्रह्मबोध संपन्न असणारा जो पुरुष त्याला स्थितप्रज्ञ कोणी गुणातीत जीवनमुक्त अशी त्याला अनेक नावं आहेत। तर ती जीवनमुक्ती दशा जोपर्यंत आपल्या अनुभूतीला आली नाही तोपर्यंत जीवनामध्ये आपण कितीही अध्यात्माचा प्रवास केला असला तरी तो परिपूर्णतेला किंवा आपल्या यथार्थ स्वरूपानुभूतीला जोपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत त्या प्रयत्नाची दिशा योग्य जरी असली तरी तिची सांगता मात्र परिसमाप्तीपर्यंत आपण गेलेलो नाही। तेव्हा ती परिसमाप्ती व्हावी याच्यासाठी आपल्या उर्वरित जीवनामध्ये निकराचा प्रयत्न आवश्यक आहे आणि तो प्रयत्न म्हणजे या ठिकाणी केवळ इंद्रिया दुःख न देता आणि मनाशी मारू न करिता येथे मोक्ष असे ऐता श्रवणाचे माझी केवळ ह्या श्रवणामध्ये जर आपण या ठिकाणी यथार्थ रीतीनं विचार केला म्हणजे श्रवण आणि विचार श्रवणम विचार हा परिकीर्त्यते अशा प्रकारची स्थिती आहे। हे करता करता आपल्यालाही ज्या दिवशी आत्मा तो आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्मदेही ऐसे देखणे ते पाहे अनाहती अशा प्रकारचा अनात्म पदार्थापासून वेगळा केलेला जो आत्मा आहे ते खरं माझं स्वरूप आहे आणि अनात्म पदार्थ भासमान असून खरा आत्माच त्यांच्या रूपाने भासत आहे। त्याचं कारण त्याचं यथार्थ ज्ञान झालं नाही म्हणून यथार्थ ज्ञानात हे अनात्म पदार्थ देखील आत्मस्वरूप होऊन जातात। त्या ठिकाणी हे जे काही दृश्य आणि द्रष्टा यांचा अनादिकालापासून चालत आलेला व्यवहार किंवा ही जी क्रीडा आहे ही क्रीडा आपल्या दृंगमात्र दृष्टेपणात समाप्त होते आणि त्यावेळेला त्याचं जीवन किंवा आयुष्य उरतं त्याच पुरुषाला जीवनमुक्त पुरुष असं म्हणतात। ही जीवनमुक्ती केवळ समजावून घेण्यासाठी ज्ञानोबरायांनी
झालं 1 मिनिट या क्षणाची सांगितलेली नाही तर या ठिकाणी आपल्याला साक्षात अपरोक्षात ब्रह्म किंवा या ठिकाणी एकविभाग ब्रह्म प्रकरण आहे ते प्रवृत्त झालेलं आहे आणि या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या ज्या प्रतिज्ञा आहेत ह्या प्रकरणामध्ये सार्थ झालेल्या आहेत. जर आपण खऱ्या अर्थाने ज्ञानोबारायांना केवळ मला बोध आणि बोधच व्हावा याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये कोणतीही अभिलाषा नाही, मी सर्व अभिलाषेला तिलांजली देऊन केवळ ज्ञानोबारायांचं वास्तव स्वरूप किंवा वास्तव अनुभूती आहे की त्या अनुभूतीच मला प्राप्त व्हावी या अनन्य भावनेने आपण जर ज्ञानोबारायांचं खऱ्या अर्थाने शरणागत झालो म्हणजे खऱ्या अर्थाने ही शरणागतीचं स्वरूप इतकं जर असेल शास्त्रामध्ये प्रतिपादन केल्याप्रमाणे अनुकूल्यस्य संकल्प हा प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासः गोप्तृत्ववर्णम तथा पुढं आत्मनिक्षेप कार्पण्यो षड्विधा शरणागती. ज्ञानोबारायांनी जी अमृतानुभवामध्ये या ग्रंथामध्ये सांगितलेली जी अनुभूती आहे तर त्याच्या अनुकूल्यस्य संकल्प माझे जे सर्व संकल्प आहेत ते केवळ अमृतानुभवातलं प्रतिपादित जो विषय आहे तो विषय मला आत्मसात व्हावा नाम त्या अर्थरूपतेला तद्रूपतेला मी प्राप्त व्हावं अशीच जर आपली केवळ इच्छा असेल आणि प्रातिकूल्यस्य वर्जनम ह्या आत्मानुभूतीच्या विरोधी प्रतिबंधक असे जे काही विचार भावना किंवा कृती असतील त्याचा मी पूर्णपणे परित्याग करील आणि त्याच्यासाठी आत्मनिक्षेप मी ह्यामध्ये ह्या विषयासाठी मी मला पूर्णपणे झोकून दिलेला आहे आणि त्यासाठी कार्पण्य मी दिनवाना झालेला आहे. अहो दयाळे ज्ञानाबाई आर्त माझे तुझे पायी असे रात्रंदिवस मी त्या ठिकाणी त्यांना ज्ञानोबारायांना संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांना रात्रंदिवस माझी एकच हाक आणि एकच मागणी आहे. आणि हे करीत असताना त्यांनी सांगितलं की आत्मनिक्षेप कार्पण्य षड्विधा शरणागती. पुढं काय रक्षिष्यति इति विश्वासः माझा विश्वास आहे की ज्ञानोबाराय माझं निश्चित संरक्षण करणार आहेत आणि हे आत्मनिक्षेप आपलं गोप्तृत्व वर्णम तथा. आणि मी असं ठरवलेलं आहे की अमृतानुभवामध्ये जर ज्ञानोबाराय उपसंहारात म्हणत आहेत की ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवनी जीवनमुक्त हेची होतो असं ज्ञानोबारायांचं या ठिकाणी आश्वासन आहे. या ग्रंथात ज्ञानोबारायांना इतकं आत्मविश्वास आहे की ज्ञानोबाराय म्हणतात हे अनुभवामृत श्रीमंत आहे श्रीमान आहे म्हणजे याच्या ठिकाणी एवढं ऐश्वर्य आहे की जे कोणी याचं सेवन करतील तर ते निश्चित ह्या जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतील. त्या अवस्थेमध्ये म्हणजे मी जे काही ज्ञानोबारायांचं वर्णन करतात ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. ही जी माझी असणारी जीवनमुक्त अवस्था आहे ही सर्व जीवांना प्राप्त होईल अशा प्रकारचं ऐश्वर्य गुरुकृपेचं हे वैभव आहे. आणि त्यामुळं ज्ञानोबाराय म्हणतात की सेवनिया जीवनमुक्त हेच होतो सर्व लोक हे जीवनमुक्त होतील. तुम्ही म्हणाल अधिकाराचा विषय ज्ञानोबारायांच्या पुढं अधिकारसुद्धा येत नाही. फक्त या ठिकाणी जसं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं की एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरोनी करीती या एकते श्रवणमिषे छाया शिविती जयाची एकी अवधानाचा पुरा वेळा पावड भितरा घेऊन रिगती गाभारा आत्मज्ञानाच्या. बरोबर ना ते घेऊन गती गाभारा अर्थज्ञानाच्या ते निज बोधे वरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही आथी. सर्वच लोक जे केवळ ज्ञानेश्वरीचं पारायण करून जे त्याचे अर्थचिंतन करतील तिथपर्यंत श्रवण मनन निधी ध्यासने जिंतले. आता श्रवण मनन निधी ध्यासन ही तर अंतरंग साधनं आहेत पण केवळ याचा अनन्याश्रय करतील तर ते सर्वच्या सर्व आपल्या मूळ स्वरूप स्थितीला प्राप्त होतील असं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय जसं सांगतात तसं इथे पंक्ती भोजने समर्थाचे पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने तेवी श्रवणे तैशी श्रवणे अर्थे पठने मोक्षचे लाभे. कोणी श्रवण करतील कोणी अर्थाचं चिंतन करतील कोणी त्याचं पठन करतील
करतील तरी त्यांना मोक्षच प्राप्त होईल, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि त्या स्थितीमध्ये आत्तापर्यंत जी 8 प्रकरणं सांगितली, 9व्या प्रकरणामध्ये ही जीवनमुक्त दशा ज्ञानोबारायांना असं पुन्हा पुन्हा वाटतं की ही स्थिती म्हणजे हा निकराचा आत्मभाव तर सर्वांना करतला मलक व्हावा. परंतु आता ग्रंथ परिसमाप्तीपर्यंत आलेला आहे, तेव्हा या ठिकाणी ज्ञानोबाराय आपल्याला अधिक आत्मविश्वास निर्माण करून आपल्याला आश्वासित करतात. आणि ते आश्वासित करता असताना पुन्हा पुन्हा ही जी काही अत्यंत रहस्यात्मक असणारी आत्मज्ञानाची खूण तिचं स्पष्टीकरण करतात. या ठिकाणी टीकाकार देखील त्याचं वारंवार पुन्हा वर्णन करणार आहेत. तेव्हा या स्थितीचं वर्णन करत असताना ही स्थिती उत्पन्न होणारी नाही किंवा ही नाश पावणारी नाही, यासाठी ह्या 58 क्रमांकाच्या वहीमध्ये माऊली निरूपण करतात. तुम्हाला ही अशा भ्रमात कधी राहू नका. निफजे ना निमे, ही निफजे ना आणि निमे ना ही काही तुम्हाला आत्तापर्यंत प्राप्त नव्हती आणि मग आता ती उत्पन्न झाली, अशी ही जीवनमुक्ती उत्पन्न होणारी स्थिती नाही. किंवा निपे ना आणि त्या ठिकाणी ती नाश पावणारी आहे अशी नाही, ती अनुत्पन्न स्वरूपाची आहे आणि अविनाशी स्वरूपाची आहे. अंगे अंग घुमे, ती त्या स्थितीचं वर्णन करायचं झालं तर अंगाच्याच आश्रयाने अंग म्हणजे आपलं जे शरीर, तुका म्हणे एका देहाचे अवयव, या एकाच देहाचे अवयव असतात, परंतु त्या शरीरावरच ते अवयव असतात आणि ते अवयव त्या शरीराच्याच आश्रयाने जसे डुलतात, त्यांना दुसरा कोणाचा आश्रय घ्यावा लागत नाही, तसंच आपल्या अंगानेच अंगाच्या ठिकाणी घुमतो म्हणजे डुलतो. किंवा जसं पाण्यावरच पाण्याचे तरंग हेलकावे खातात, तसा आत्मस्वरूपाच्या अनुभूतीनंच श्रीमंत झालेला हा पुरुष आत्मानंदामध्ये डुलत राहतो. म्हणून म्हणतात अंगे अंग घुमे. आणि सुखा सुख उपमे देववेल या आक्षेपार्थाने सांगतात की याला जे प्राप्त झालेलं अविनाशी म्हणजे जे सुख कधी उत्पन्न झालेलं नाही, त्या सुखाला मागं कोणी आश्रय नाही आणि पुढं कोणी विषय नाही, सुख सुखाच्याच ठिकाणी काय दाटलेलं आहे, अशी जी स्थिती आहे. तर त्या सुखाला जर उपमा द्यायची झाली तर दुसऱ्या कोणत्या असून काय ऐहिक किंवा पारलौकिक असणारे दिव्य विषय किंवा इहलोकात असणारे अनुकूल अशा प्रकारचे विषय यांची उपमा त्या ब्रह्मसुखाला कधी देता येईल काय? म्हणून म्हणतात सुखा सुख उपमे देईल, ह्या सुखाला सुखाची उपमा देववेल देता येईल, अर्थात देता येणार नाही, असं हे अनुपमेय सुख आहे. जसं ह्या सुखाला प्राप्त झालेल्या त्या गोपिका म्हणतात नित्य आनंद आम्हाला जो प्राप्त झाला आहे त्याची तुलना ह्या विषयानंदाशी कधी करता येणार नाही. नित्यानंदापुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, येथे न सरेची वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट भुवन हो. अशा प्रकारच्या त्या गवळणी खऱ्या ब्रह्मानंदाने परिपूर्ण झालेलं असं त्यांचं अंतःकरण आहे. त्याचा ह्या तृप्तीचा हा ढेकर त्या जशा देतात तसंच या ठिकाणी ज्ञानोबारायांनी सांगितलं. आता टीका. हे आत्मउपास्त्याशी सर्व काळ असे सरसी, आरंभ अवसान येशी असे न पै. किंवा त्याचं 2 प्रकाराने चिंतन करता येईल बघा याच्यामध्ये. असे न पै असं असं आहे का तिथं? इथं असे न झाले तर ते असे ना पाहिजे. आता काही नाही, सरळच आहे. तर आता सांगतात याला ह्या उपासनेला आत्मउपास्ती असं ज्ञानोबारायांनी म्हटलं. ह्याच जीवनमुक्त दशेचं जी स्थिती आहे तिचं वर्णन करताना पराभक्ती असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. ही पराभक्ती, आत्मउपास्ती किंवा संविद्रूपतेचं यथार्थ अनुभूती किंवा ज्ञान ह्या सगळ्या एकच स्थिती आहे. तेची भक्ती तेची ज्ञान अशा प्रकारची स्थिती आहे. किंवा आम्ही ते परमभक्ती आपुली म्हणू, ज्ञानी येते स्वसंवेती शैव म्हणती शक्ती, आम्ही ते परमभक्ती आपुली म्हणू. लोक लगेच एकदम असं चिंतन करतात की त्या ठिकाणी जीवन एक अभंग आहे, भक्ती प्रेम सुख दुर्लभत्या. आत्मज्ञानी जरी झाले जीवन बरोबर ना, तरी भक्ती प्रेम सुख दुर्लभत्या असं म्हणत असताना आत्मज्ञानी जीवनमुक्त पुरुष यांनाही भक्तिप्रेम दुर्लभ आहे असं जेव्हा म्हणतात तेव्हा या द्वैतात्मक भक्तीपेक्षा ते खरं भक्तिप्रेम सुख म्हणजे अवाच्य असणारी आत्मस्थिती जिला पराभक्ती म्हणतात किंवा ज्याला आत्मउपासना म्हणतात ही त्यांनाही दुर्लभ आहे. ज्यांनी जीवनमुक्तीमध्ये अजून त्यांना सापेक्षता आहे, बद्धाच्या सापेक्ष मुक्त ज्यांच्या अंतःकरणात त्यांना ह्या भक्तीचा अनुभव नाही,
त्यांना या खऱ्या वास्तव स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आत्म्याचा अनुभव नाही असं म्हणतात. त्याच्यामध्ये नाथ महाराजांना द्वैतात्मक भक्तीचं अद्वैत आत्मज्ञानापेक्षाही महात्म्य किंवा असं वर्णन करण्यात त्याचं तात्पर्य कधीच त्यांच्या ग्रंथाचं जर आपण चिंतन केलं षडलिंगपूर्वक तर असणं कधीच शक्य नाही. त्यांचं जीवनचरित्र आणि त्यांनी केलेलं तत्त्वज्ञानाचं कथन हे दोन्ही त्याला त्यांचे ग्रंथ देखील प्रमाण आहेत. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी जे केवळ अवाच्य असणारी जी सुखरूपता आहे त्या सुखरूपतेची तुलना दुसऱ्या कोणत्याही सुखाशी करता येत नाही हे सांगत असताना म्हणतात हे आत्मउपास्ती ऐशी. या ठिकाणी यालाच आत्मउपासना म्हणजे याचा अर्थ ज्याला आम्ही आत्मज्ञान किंवा ज्ञानस्वरूप आत्मा असं म्हणतो तो ज्ञानस्वरूप आत्मा तीच आत्मउपासन त्याचं यथार्थ ज्ञान तीच काय आहे आत्मउपास्ती. आणि ही जी आत्मउपास्ती फलरूप अवस्था आहे, ही साधनरूप स्थिती नाही. म्हणून ते म्हणतात सर्व काळ सरशी असे. ती नेहमी आपल्याबरोबरच आहे. म्हणजे आपलं स्वरूप आपल्याला कधी सोडून राहत नाही. आणि त्याचं दुसरं नाव काय आहे पराभक्ती किंवा आत्मोपास्ती. तर ती कायम आपल्याबरोबर असते. आरंभ अवसान येशी असे ना पै. तिचा कधी उद्भवही झाला उत्पन्न झाली नाही आणि तिचा कधी अवसान म्हणजे तिचा कधी शेवट किंवा नाशही झालेला नाही. अशी ही अविनाशी आणि अनुत्पन्न अशा प्रकारची ही स्थिती आहे. हे जे समाधानक आहे, हे जे भक्ती ज्ञान ही अवस्था ऐकल्या किंवा याच्याविषयी आपण व्यावहारिक त्याला अर्थ दिले की आपल्याला कधीही याच्यामध्ये असणारं गंभीर रहस्यात्मक अशी अनुभूतीचं स्वरूप आपल्याला कधीच कळणार नाही. म्हणून जणू काही त्यांचीच परिभाषा घेऊन आपण जर याचा अर्थाचं चिंतन केलं तरच आपलं मन म्हणजे आपल्या बुद्धीवर हा अर्थ आरूढ होईल किंवा बुद्धी अर्थ आरूढ होईल. अशा प्रकारची स्थिती आहे. हे जे समाधान काही पूर्वी नवतेची पाही आयशेवरले काही प्रत्ययी माऊली आक्षेपार्थाने विचारतात की आता तुम्हाला जे रम्य समाधान परमाशांती उपरमावस्था ह्या तत्त्वज्ञानाच्या द्वारा प्राप्त झाली ती जी अवस्था आहे सुखरूपता आहे ती सुखरूपता पूर्वी आमच्याजवळ नव्हती आणि आता आम्हाला प्राप्त झाली असं ह्या अनुभूतीमध्ये ह्या प्रत्ययामध्ये उरतं का? आत्मप्रतीतीमध्ये असं कधी वाटतं का ही आत्मप्रतीती पूर्वी नव्हती तेव्हा मी दुःखी होतो, आता त्या दुःखाचं कारण अज्ञान होतं, आता अज्ञान निवृत्तीने उपलक्षित अशा प्रकारचं ब्रह्माचं प्राप्ती मग किंवा त्याचं यथार्थ अवगम मला आता झालेला आहे अशी स्थिती त्या ज्ञानामध्ये असते का? किंवा अज्ञानाकाली देखील मी ज्ञानस्वरूपच होतो ही ती अनुभूती आहे. अज्ञान माझ्यासमोर कधी आलंच नाही, येणं शक्यच नाही, त्याची असिद्धी आहे अशी त्या प्रतीतीची खरी खूण आहे. आगाय हे दशा अद्भुत देशकालादी भेदरहित निपजत ना निमत ऐशे काही. आम्हाला ही प्राप्त झालेली जी अद्भुत अशा प्रकारची ही स्थिती आहे ते म्हणतात की त्या ठिकाणी कोणत्याही देश काल किंवा वस्तूचा भेद या ठिकाणी राहिलेला नाही. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे आणि न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. हे खरं त्या तत्वमशी विद्येची ब्रह्मविद्येची सांगता कधी आहे? तत्वमशी विद्या ब्रह्मानंदी सांग. ब्रह्मानंदात सांगते म्हणजे भोगता वेगळा राहतो ज्ञाता वेगळा राहतो असं नाही. तेच झाला अंगे तुका आता आम्ही त्याच स्वरूपाला झालो तद्रुपतेला प्राप्त झालो अशा प्रकाराने सांगतात. ती स्थिती कधी उत्पन्नही होत नाही नाशही पावत नाही. म्हणजे इथं सुद्धा काय असेल बघा, म्हणजे संभवा नाश नाही सर्वदा ऐशेची पाही सुख मात्र जे काही आपे आप. तर ते म्हणतात इथं संभव नाश नाही असं बहुतेक पाठ असावा. तर याचा दुसरा अर्थ करायचा झाला तर बघा संभवा नाश नाही म्हणजे तिथं ती उत्पन्नही झालेली नाही म्हणजे संभवही नाही त्याला आणि त्या ठिकाणी नाशही त्या स्थितीचा होत नाही. सर्वदा ऐशेची पाही सर्वदा म्हणजे सर्व देशकाळ वस्तूमध्ये ती सर्वत्र एकरूपाने अविकार्यत्वाने निर्विकारत्वाने अनुष्यूत आहे. म्हणून कारण इथं असं व्हायचं नाही संभवा नाश नाही, जी जी वस्तू उत्पाद्य ती विनाश्य आहे त्यामुळे अशा प्रकारचा अर्थ करता येणार नाही. म्हणून म्हणतात म्हणजे संभव नाश नाही, संभवही नाही आणि त्याचा काही नाही नाशही नाही. दुसरं काय म्हणायचं का? हां असं सांगतात सुख मात्र जे काही आपे आप. आणि त्या ठिकाणी हे जे सुख आहे हे सुख आहे का तसं ना? दुसरं काय अर्थ लागायला कठीण आहे याचा. म्हणून सांगतात की म्हणजे संभव नाश नाही सर्वदा ऐशेची पाही सुख मात्र जे काही याच्यात करा मला ते असं कुठं आलं तर खरं याच्यात अक्षरं नाहीत सगळी त्याच्यात अक्षरं नाही.
सुख मात्र जे काही आपे आप, आपलं जे सुख मात्र आहे ते सुख मात्र कोणत्या देश काळ वस्तू साधन कारण, तिथं कार्यकारण भाव नाही, साध्य साधन भाव नाही, ते स्वतःसिद्ध स्वयंपूर्ण अशा प्रकारचं सुख असल्यामुळं ते साधनावर अवलंबून नाही, ते आपे आप आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणीच ते सुख आहे, स्वरूप रूपाने आहे, सुखस्वरूप आहे, अशा प्रकारची खरी स्थिती आहे. जे पहिलेची संभवले नाही याच्यात पूर्वापर विरोध दिसतो, तिथं संभवानाश नाही असं जर घेतलं, पुढं काय सांगितलं, जे पहिलेची संभवले नाही. दुसरा जर अर्थ घ्यायचा असला तर दुसरा अर्थ करता येईल बघा. संभवानाश नाही, सम म्हणजे सम्यक, भू सत्तायाम आहे की नाही, ज्याची सम्यक सत्तानाम सद्रूपतेने जे विराजमान आहे, त्रिकाला बाधित सत्यनाम नित्य आहे, त्याचा नाश कुठे आहे, आणि ती आपली स्वरूप स्थिती आहे असं त्याचं चिंतन करता येईल. ही जे पहिलेची संभवले नाही तया नाशही न घडे पाही. तर जे पूर्वी उत्पन्न झालं नाही तर त्याचा नाश काय घडायचा. कोण आता तुम्ही म्हणणार पूर्वी उत्पन्न झालं नाही त्याचा नाश, मग वंध्यापुत्र पण आहे, आहे की नाही, बरोबर आहे. असत पदार्थसुद्धा उत्पन्न झाले नाही त्याचाही नाश घडत नाही, आणि जो नित्य आहे त्याचाही नाश घडत नाही. मग त्या ठिकाणी कोणाचा नाश करायचा आहे, कोणाचाच नाश करायचा नाही. जे की अनादीची पाही सुखमात्र असे, जे अनादी म्हणजे देश कालानं व छिन्न अशा प्रकारचं जे केवळ सुखमात्र आहे, म्हणजे दुःख संबंध रहित केवळ सुखमात्र ते आहे. तेने सुखे कोणी सुखावणे, आईशी दशा ते नेणे. इथं आईशी दशा आणि ते असं हे दोन पदच्छेद करून हे वाचावं. त्या सुखाचे आरोगणे कोणीही नाही. ते सुख जे आहे ना, असं सुख नाही का त्या सुखाचा कोणी भोगता आहे आणि मग त्या सुखाने तो सुखी झाला. ही दशा जी आहे ना, त्या जीवनमुक्त पुरुषाला किंवा आपल्या स्वस्वरूपाला ती स्थिती माहीतसुद्धा नाही का कोणत्या तरी बाह्य सुखाने सुखी झालं, किंवा हे जे आत्मसुख आहे ते आत्मसुख वेगळेपणाने त्याचा भोक्तृत्व ठेवून ते सुख भोगलं जातं. अशा प्रकारचं कधीही त्याच्या संबंधाने संकल्पना करण्याचं कारणच नाही. त्या सुखाचं आरोगण म्हणजे त्या सुखाचा भोग, त्या सुखाचं आस्वादन करण्यासाठी त्या सुखा अतिरिक्त त्याचा भोगता म्हणून कोणी नाहीच, अशा प्रकारची स्थिती आहे. त्या सुख जसं तिथं सांगितलं की अनुभवाचं स्वरूप सांगत असताना स्वयमेवा अनुभूतित्व, ते सुख स्वतः असल्यामुळं विद्यते नानुभवेता, ते काही अनुभवाचा विषय आणि कोणी त्याचा अनुभवक आहे असं नाही. त्या ठिकाणी काय ज्ञातृ ज्ञानांतराभावात त्या ठिकाणी दुसऱ्या ज्ञात्याचा आणि ज्ञानाचाच काय आहे, अभाव आहे. त्यामुळं ते कधीही विषय होत नाही. पण याचा अर्थ शून्य रूप आहे असं नाही. न तू असत्तया, अनुभव हे माझं स्वतःचं स्वरूप आहे आणि मी काही शून्य नाही आणि मी द्वैत पण नाही. माझ्या स्वरूपात द्वैतही नाही आणि शून्यवाद नाही, असं अनिद्रुक अताद्रुक या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती आहे. जर आज दुपारी आम्ही थोडं चिंतन केलं होतं, जर मनुष्याला पदाच्या अर्थाचं ज्ञान होऊन सामंजस्य किंवा समन्वय कळला, बरोबर ना, तरीसुद्धा त्याला एवढा मोठा आनंद होतो, बरोबर ना. हा सापेक्ष आनंद असून देखील तर इथली असणारी जी सुखरूपता, ही सुखरूपता तर कधी अनुभवाचाही विषय न होणारी अशा प्रकारची सुखरूपता, याचं शब्दाने काय वर्णन करू शकणार आहे की नाही. या ठिकाणी जिथं ज्ञातृ ज्ञानांतरा अभावात असं दुसरा ज्ञाता आणि दुसरा ज्ञेय याचा अभाव असताना असणारं जे सुख आहे ते सुखाचं भोक्तृत्व घेणारं दुसरं कोणी नाहीच आहे. असं असणारं जे सुख आहे, जर आपल्याला सामंजस्यात अनिद्रुक ताद्रुक होतं, मग असं काही बाई म्हणतं काय सांगू झाले काहीच्या बाई, ऐके नाही. तर आता इथं पुढे चाली नाही आवडीने, आता तर या ठिकाणी जे आवडीनं दोन्ही परस्पराला गिळलं वगैरे ना, त्या आवडीला सुद्धा चाललं नाही. कारण आवडी म्हणजे काय आहे, दृश्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी योजलेली एक फक्त प्रक्रिया आहे. तिला फक्त आवड असं नाव दिलं आहे. आवड सांगण्यात तात्पर्य नाही, केवळ वस्तुनिष्ठता या ठिकाणी प्रतिपादन करायचे आहे. अशा प्रकारची खरी स्थिती आहे. म्हणून म्हणतात त्या सुखमात्राच्या ठाई सुखे विन दुजे नाही, म्हणून तेनेच ते पाही स्वीकारी जे की. म्हणतात ते जे केवळ सुखमात्र आहे. सुखमात्र याचाच अर्थ सुखापासून दुसरा म्हणजे सुखाचा भोगता, त्याचा साधक, अशा प्रकारचं साधन साध्य भावाचं ग्रहण करून त्या सुखाची प्राप्ती करणारा असा त्या सुखमात्राच्या ठिकाणी दुसरं कोणी नाहीत. म्हणून मग त्या सुखाला कोणी पाहिलं, कोणी त्या सुखाचा अंगीकार करावा, त्या सुखानेच त्या सुखाचा अंगीकार केलेला आहे. असो सुखपणाचेही उपरमे, अंगे अंग घुमे, भोग्य भोक्तृत्वाचे सीमे ठाके नाझे. ते म्हणतात
तो जो सुख पण आहे ना, एक वृत्त्यात्मक सुख आहे आणि त्या सुखाचाही जेव्हा उपरम होतो म्हणजे त्याच्यातल्या वृत्त्यात्मक भागाची निवृत्ती होऊन केवळ स्वरूपभूत सुख मात्र ज्या वेळेला अवशिष्ट राहतं त्यावेळेला त्या ठिकाणी आनंद नाही काय आहे, परंतु त्या ठिकाणी तो आनंद अंगे अंग घुमे. जसं आपण आता बसलो आणि डोलायला लागलो तर कोणाचा आश्रय आहे? आपल्या शरीराचाच आश्रय आहे. आणि डोलतंय कोण? शरीरच अवयव रूपाने असणारं शरीरच डोलतंय आणि शरीराचा काय झालेलं आहे? आश्रय झालेला आहे. त्याप्रमाणे म्हणतात सुखपणाचेही उपरमे. याचा अर्थ जेव्हा हे वृत्त्यात्मक सुख परमाला किंवा शांतीला प्राप्त होतं त्यावेळेला तो आनंदच आनंदाचा भोग घेतो. हे फक्त वाचारंभ नाही, हे फक्त बोलणं मात्र आहे. या ठिकाणी जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन करताना त्याचा बोध त्यालाही विषय होत नाही. अशा प्रकारची स्थिती असल्यामुळं अंगे अंग घुमे याची जर जाणीव असेल तर त्या ठिकाणी अंगे अंग घुमे याची यथार्थ अनुभूती नाही असा अर्थ आहे. हे ज्ञानवान पुरुषाचं वर्णन उन्या चुकीच्या शब्दात या ठिकाणी सांगितलेलं जातं. म्हणून म्हणतात अंगे अंग घुमे भोग्य भोक्तृताचे सीमे ठाके ना जे. भोग्य आणि अमुक भोग्य आहे किंवा आपला हा स्वरूपभूत आनंद भोग्य आहे आणि मी त्याचा भोगता आहे अशा प्रकारचा खरा स्वस्वरूप स्थितीचा जो आनंद आहे, स्वतः सिद्ध आनंद आहे, त्या ठिकाणी तो भोग्य आणि भोक्तृत्वाच्या सीमेवर मर्यादेवर कधीच येतच नाही. तो अमर्याद अशा स्वरूपाचा अनुपमेय आनंद आहे. त्या सुखमात्राशी काही भोगावया कोणीच नाही. ते जे केवळ सुख मात्र आहे त्याचा भोगता म्हणून दुसरा कोणी नाही. परंतु सुख कळेशी पायी लोप नाही. मग भोगतात कोणी नाही किंवा त्याचा ज्ञाताच कोणी नाही, मग ते सुख आहे म्हणावं काय? तरीसुद्धा त्या सुखाचा लोप नाही. त्याचा अदर्शनम लोप हा नाही, व्याकरणात आहे. इथं त्याचं जरी दर्शनाचं विषयत्व त्याला आलं नाही आहे की नाही, त्याचा कोणी त्या ठिकाणी प्रमाता सिद्ध झाला नाही, तरी त्या सुखाचा, त्या ज्ञानाचा, त्या अस्तित्वाचा कधीही लोप झालेला नाही असं आहे. म्हणून आपेआप घुमे बोलिला येणे संभ्रमे तयाशीच तेने उपमे देजत असते. अहो काहीतरी उपमा द्या, दृष्टांत द्या. ज्ञानोबरायांची प्रतिभा आहे. परवा कोणीतरी सांगितलं का, मी वाचलं कुठंतरी की ज्या वेळेला मनुष्याला हे जे योगवाशिष्ट अमृतानुभव याच्यामध्ये खूप अनेक प्रकारचे दृष्टांत येतात. आपले चिदंबरेश्वर महाराज जे सांगतात ना, बऱ्याच वेळेला ते सहज साहित्यातलं, व्याकरणातलं किंवा विज्ञानातलं दाखले देऊन वेदांताचं चिंतनाची दिशा दाखवतात. याचं कारण त्यांनी असं सांगितलं की ज्या पुरुषाला खऱ्या अर्थाने आत्मानुभूती येते तर त्या पुरुषाला नाही तितक्या युक्त्या आपाप डोळ्यापुढे येऊ शकतात. कारण हे सगळं जगच त्याचं काय आहे? स्वरूप आहे. त्या स्वरूपातून कोणती युक्ती त्याला दिसली तरी तो आपल्या स्वरूपानुभूतीकडं वळवू शकतो, असं चिंतन त्यांनी केलं होतं. तर ते सांगतात म्हणून आपेआप घुमे बोलिला येणे संभ्रमे. तो आपलाच आपल्या ठिकाणी घुमतो, नाम दंग होतो, आपलाच आपल्या आनंदाच्या मस्तीमध्ये राहतो. येणे संभ्रमे बोलिला असा त्याचा उत्साह, ही त्याच्या आनंदाची पराकोटी आहे, ही बोललेली आहे. पण म्हणे याला काही उपमा सांगता येईल का? टीकाकार सांगतात तयाशीच तेने उपमिजे देजे ते असती. त्याची उपमा त्यालाच देता येईल. दुसरं त्याला खऱ्या अर्थाने कोणतीही उपमा देता येणार नाही. त्याच्या आनंदाची उपमा द्यायची झाली तर मागं काय सांगितलं? कोणाचीच देता येणार नाही असं सांगितलं. याची देता येईल असं माऊली म्हणत नाही, पण एक माऊलीने तरीसुद्धा एक कल्पना केली. चेंडू फळीमधला दुसऱ्या मनुष्याने त्या चेंडूला न लोटता तो जर चेंडू स्वतःच उधळत असेल आणि आदळत असेल तर त्या ठिकाणी तोच उठतो, खाली आदळतो, पुन्हा वर उठतो आणि आपलाच आपल्या ठिकाणी दाटतो. अशा प्रकारची चेंडू फळी जर कोणी पाहिली असेल तर त्याला जीवनमुक्ता पुरुषाची ही आनंद मात्र स्वरूप स्थिती जी आहे ती त्याला विषय होईल. याचा अर्थ कधीच विषय होणार नाही, कारण विषय त्याची होऊ शकत नाही. आगा प्रत्ययाचे निवशे प्राप्त झाले ऐसे दिसे तरी प्राप्ताचे दशे आले नाही की, प्राप्तीचे दशे आले नाही की. ते म्हणतात प्रत्ययाचे निवशे. त्याला हा आनंद जो आहे, प्रतीती जी आहे, आत्मप्रतीती, ही वशीभूत झालेली. कारण वशीभूत का म्हणायचे? कोणत्याही देश काळ किंवा वस्तू त्याच्या आनंदाला आच्छादित करत नाही किंवा प्रतिबद्ध करू शकत नाही. याच्यावरून त्याची आत्मप्रतीती ही वशीभूत झालेली आहे असं जरी आपण म्हणतो. आणि त्यामुळं हा पुरुष काय झालेला आहे? आपल्या सुखस्वरूपाला, आत्मस्वरूपाला प्राप्त झाला असं आपण जे म्हणतो ते आपल्याला तसं दिसतं.
आपल्याला तसं भासतं, कारण ह्या पुरुषाचा नित्य आनंद जो आहे तो कधीच प्रतिबद्ध होऊ शकत नाही. त्याचाच अर्थ हा पुरुष काय आहे, ह्या आत्मदशेला प्राप्त झालं. तसं तो उपनिषदामध्ये कथा आली, तो कोणता उपमन्यू का, त्यांनी गायी सांभाळल्या आणि रस्त्याने यायला लागला, तर येता येता त्यांनी केलेल्या गुरुसेवेचं फल, गोसेवेचं फल म्हणून त्याला रस्त्याने येतानाच काय झालं, आत्मज्ञान झालं. तेव्हा आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला तो ह्या निश्चित अविनाशी आनंदाला किंवा आत्मबोधाला प्राप्त झाला असं त्या गुरुजींना वाटलं. कारण रस्त्याने येतानाच त्याला हा बोध झाला होता. त्याला मंत्रद्रष्ट्या ऋषींनी त्याला वेदांताचं ज्ञान सांगितलं. तेव्हा ते गुरु आल्याबरोबर म्हणतात की याच्या ठिकाणी हा ब्रह्मतेजाने संपन्न झालेला आहे असं दिसतं. आपण म्हणतो की या लक्षणावरून आपल्याला वाटतं हा नित्यानंद आहे, दुःख संबंधरहित आनंदाचा भोग घेत आहे, उपरम शांती तत्त्वज्ञ किंवा वैराग्य याचा परमोत्कर्ष याच्या जीवनात दिसतो. त्यावरून हा पुरुष जो आहे हा आत्मबोधाला, आत्मसुखाला प्राप्त झालेला आहे असं आपल्याला दिसतंही. तरी प्राप्तीचे दशे आले नाही की, पण त्याच्या दृष्टीनं हा आत्मानंद माझं स्वरूप असल्यामुळं आणि नित्य स्वरूप असल्यामुळं हा आत्मानंद मला कधी अप्राप्त होता आणि आता मला प्राप्त झाला, याचा अर्थ त्याचा बोध हा त्यालाही विषय होत नाही, त्याचा आनंदाचं भोक्तृत्व त्यालासुद्धा वाटत नाही. असा खरा तो सुअसंवेद्य स्वतःला पक्का अविषय असणारी आनंदरूपता ती ह्या प्रकारची आहे. आगा ये आत्मउपास्ती करून भज्य भजगते विहीन सुखे सुखाशी चुंबन दिदले पहा. ह्या आत्मउपास्तीच्या द्वारा म्हणजे ह्या खऱ्या केवल आत्मभावाच्या द्वारा त्या ठिकाणी जिथं भज्य आणि भजगता विवर्जित असणाऱ्या त्या सुखाने, त्या सुखाचं चुंबन या ठिकाणी घेतलेलं आहे. त्या ठिकाणी त्या सुखाच्या अतिरिक्त दुसरा कोणता त्या सुखप्राप्तीचा करता किंवा त्या सुखाचा भोगता किंवा त्या सुखाचा ज्ञाता किंवा त्याचं अस्तित्व सिद्ध करणारा म्हणून दुसरा कोणी राहत नाही. अस्तित्व, नेप्तिमात्रत्व, सुखरूपत्व हे त्याच्याहून भिन्न राहत नाही. तो तद्रूपतेला प्राप्त झालेला आहे. अहो कल्लोळाचे मेळे पाणी पानियावरी लोळे तेवी आपणची उचंबळे आपणावरी. त्या ठिकाणी त्याचा जो व्यवहारामध्ये दिसत असेल आपल्याला, तर त्या ठिकाणी आपण कालच चिंतन केलं, दररोजच करतो, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. सुखाच्या व्यवहारात सुखलाभ झाला. तो जे काही त्रिपुटी आहे ती सगळी कोण आहे, सगळी त्या ठिकाणी त्रिपुटी सुखरूपच आहे. त्रिपुटी नाहीच आहे, फक्त सुखरूपताच आहे अशा प्रकारची. आणि ती सुखरूपता जी आहे ती कोणालाही विषय न होणारी आहे आणि तिचा कोणी भोगता किंवा आश्रय नाही. अशा प्रकारची केवल सन्मात्र, चिन्मात्र किंवा आनंद मात्र किंवा सद्घन, चिद्घन, आनंदघन केवल अशी असणारी जी स्थिती आहे त्याचं वर्णनच करायचं झालं तर हेच वर्णन करतात. किती उपनिषद माऊली कोणी जरी सांगायचं झालं तर ह्या ब्रह्मगीता, सुतसंहिता ह्याचंच वर्णन करतात. व्यतिरेकाने जास्त सांगायचं असल्यामुळं व्यतिरेकाची पराकोटीनं व्यतिरेकाच्या द्वारा आपली आत्मस्थिती उर्वरित करायची असल्यामुळं गौडपाद कारिकेत हा विशेष दिसत नाही. बाकी सगळ्या जे काही वेदांताचे प्रकरण ग्रंथ आहेत त्यांचं सगळ्यांचं पर्यवसान हेच आहे. ते सांगतात. पण वर्णन करायचं झालं तर कल्लोळाचे मिळे त्याच्यावर पाण्याच्या मध्ये उदकामध्ये पाण्यामध्ये असणारे जे कल्लोळ, तरंग किंवा लाटा, त्या लाटा कुठं लोळतात, पाण्यावरच लोळतात. पाणी रूप असणाऱ्या लाटा पाण्यावरच त्या ठिकाणी लोटतात. त्याप्रमाणे आपणची उचंबळे आपणामध्ये, तो आपल्यामध्येच आपण उसळत असतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी आनंदाचे डोहन, आनंदाचे तरंग अशा प्रकारची स्थिती आहे. असो काळत्रया अविच्छिन्न संचले सुखमात्र जाण तेनेच तथा चुंबन देजत असे असो म्हणतात. या ठिकाणी काळत्रया अविच्छिन्न, कोणत्याही तीन काळ, भूत, भविष्य आणि वर्तमान ह्या काळाची गोष्टच नाही. कारण काळ नावाची कल्पना आहे. नाथ महाराज म्हणतात काय काळवर्जित निशंकपणे साचार ज्याचे मन म्हणे मी अमर, काळवर्जी त्याचे घर, काळ दुर्धर मनशंका. काळ नावाचा स्वप्नात आपल्याला सगळे काळ येत नाहीत का? स्वप्नात होणाऱ्या व्यवहारात जागं झाल्यानंतर तो व्यवहार खरा आहे का त्या व्यवहाराला कारण असणारे देशकाळ खरे आहेत?
काहीच नाही. जसं जागृती आहे, स्वप्न आहे, त्या स्वप्नाप्रमाणे जर आपण जागृती समजली तर देशकाळ ह्या केवळ कल्पना आहे. जर एखादा मनुष्य निशंकपणाने म्हणेल की मी आत्मा आहे, मी त्या ठिकाणी काळाच्या अतीत मी आत्मा आहे, तर काळ त्याच्यावर प्रभाव करू शकत नाही. काळ त्याला गुलाम सलाम करतो. याच कारणाने तुकाराम महाराज म्हणतात, मरण माझे मरोनी गेले मज केले अमर. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, विचाराच्या द्वारा हे मरण म्हणजे काय आहे असं मी जेव्हा विचार केला तर ते मरण म्हणजे ग्रंथीभेद मी इथंच केला गुरुकृपेने. आपुले मरण पाहिले म्या डोळा आणि झाला तो सोहळा अनुपम्य. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला. अशी अनुभूती इथंच असताना त्यांची आहे. म्हणून म्हणतात की ते तिन्ही काळामध्ये म्हणजे जर माणसाला कधी भूतकाळाची झालेले विचार येत असतील, भविष्यकाळाची चिंता असेल, वर्तमान काळात मला इति कर्तव्यता बुद्धी असेल, समजायचं का आपलं ज्ञान हे अपरिपक्व स्वरूपाचं आहे. अजून आपल्याला भरपूर अंतरंगात प्रवेश करायचा आहे. म्हणून ह्या ज्ञानाचं स्वरूप सांगताना काळ त्रयावचिन्ह, तिन्ही काळात तुम्ही असं नका म्हणू. बरं, हे आपण व्यावहारिक भूमिकेवर म्हणतो की भूतकाळाचा विचार करायचा नाही, भविष्यकाळाचा करायचा नाही, नित्य असणारा जो वर्तमान काळ आहे त्याचा सदुपयोग करायचा. हा तरी आहे का जीवनमुक्ताला? वर्तमान काळ तरी आहे का त्या ठिकाणी? कालच आपण ओवी पाहिली काय, उभे या उभेपण नाही जयाचे, म्हणजे वर्तमान काळ आहे का त्याला? उभे या उभेपण नाही जयाचे, मा पडील या गहन कवन तयाचे. भविष्यकाळाची चिंता का नाही? वर्तमानात चिंता सुटली नाही तर भविष्याची राहणार आणि भूतकाळाचा विचार होणार. खरी येची देही आणि याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा या स्वरूपाला तो प्राप्त झाला पाहिजे. असो काळत्रय अविच्छिन्न संचले सुख मात्र जाण. केवळ सुख जे संचलेलं आहे म्हणजे नित्य विद्यमान आहे. तेनेची तथा चुंबन देजत असे. त्या सुखाने त्या सुखाला बोला तेनेची तया, तेनेची तया वाचताना तया म्हण तथा तेनेची तया चुंबन देजत असे. हां, काळत्रयी अविच्छिन्न हे म्हणजे व्याकरणाला धरून होईल. काळत्रयी अविच्छिन्न आणि ते काळत्रयाला अविच्छिन्नच आहे. म्हणजे काळत्रयी आहे ना त्याच्यातले आता यानंतर एवम ऐसे हे जाण आत्म उपास्तीचे लक्षण ये स्थितीचे स्तवन करीतसे पुढा. या ठिकाणी सांगतात अशा प्रकारे ही आत्मउपास्ती किंवा पराभक्ती, बरोबर ना, स्वसमिती, शक्ती, परमभक्ती ह्या सर्व काय आहे? एकच अर्थ. अनेक शब्द आहेत, अर्थ मात्र एकच आहे. आणि याचं आम्ही या स्थितीचा अजूनही स्तवन, अजूनही याचा स्तुतीपाठ करणार आहे. कालच तुम्ही म्हटले की सगळ्यात माणसाला आवडलं काय पाहिजे? अहो, त्या राजाचं बिचारा इतका उदारही नसतो, इतका शूरही नसतो, तरी त्याचं वर्णन करतात. तरीसुद्धा तो त्या भाटांना काय देतो? भरपूर प्रकारची दक्षिणा देतो. आणि हे तर सगळं वर्णन कोणाचं चाललेलं आहे? आपल्या स्वरूपाचं चाललेलं आहे. म्हणून आवडला तर सगळ्यांना अमृतानुभवला का लोक सहज दुपारी माझ्या मनात विचार आला, आमचे दिगंबर महाराज म्हणतात आमच्या सहनशक्ती काही थोडी आहे का, तुझं इतके दिवस ऐकतो, आहे की नाही. बरं, विषय एकच, 733 श्लोक अध्याय 18 लेख. याचं कारण काय आहे? म्हणलं तुमची स्तुती चालली म्हणून तुम्ही ऐकता, नाही तर कोणी बसलं पण नसतं, आहे की नाही. आत्मकथा आहे ही, रामकथा कृष्णकथा नाही, ती कोणाची? आपली आत्मकथा आहे. तेव्हा या आत्मकथेचं वर्णन या ठिकाणी आहे. ते सांगतात आता त्याचे स्तवन करीत असते म्हणजे स्तुतीपाठ करतो. म्हणतात कोणी एक कृत्रिम भक्तीचे हे वर्म योग ज्ञानादी विश्राम भूमिका हे. आता या ठिकाणी आपल्याला जास्त विस्तार करायचा नाही, साधारण पांगता अर्थ पाहायचा तर आपलं हे प्रकरण माऊलीच्या कृपेने पूर्ण झालं तर होईल. म्हणून आता या ठिकाणी 59 क्रमांकाची ओवी आहे. कोणीही एक अकृत्रिम भक्तीचे हे वर्म. भक्तीला विशेषण दिले अकृत्रिम भक्ती, म्हणजे ही क्रियात्मक भक्ती नाही, क्रियेचे नाम किर नस आहे अशी अद्वैती भक्तीची आहे. अशी ही असणारी जी भक्ती आहे ह्या अकृत्रिम भक्तीचं हे वर्म आहे. म्हणजे हे काय आहे? रहस्य आहे. म्हणजे एकरूपता, सुखरूपता, अन्याला किंवा स्वला विषय न होणारी
अशा प्रकारची जी सुखरूपता आहे हे खरं काय आहे, ह्या पराभक्तीचं असणारं वर्म आहे. कोणी एक अकृत्रिम भक्तीचे ही अकृत्रिम म्हणजे स्वाभाविक सहज होणारी. जसं आधी होता काय वाघ्या, मग झाला पाग्या आणि त्याचा येळकोट राहीना आणि मूळ स्वभाव जाईना, अशी स्वाभाविक होणारी सहज होणारी जी भक्ती आहे त्या भक्तीचं ज्याचं वर्णन केलं या ज्ञानभक्ती सहज. भक्तू एकवटला मज, तो मीची हे केवळ तुझं श्रुतही आहे. अशा प्रकारची ही भक्ती आहे. या ठिकाणी भक्ती आणि ही ज्ञान ही फक्त नावं दोन आहेत, त्यांचा अर्थ मात्र एकच आहे. काय होतं की परमार्थ करत असताना परमार्थाच्या वाटचालीमध्ये जीवनामध्ये अनेक दिवस शास्त्राध्ययन केलं, त्याच्यासाठी लागणारी व्याकरण न्यायाधीश शास्त्रांचंही आलोडन केलं, तरी वेदांताला किंवा भक्ती सिद्धांताला दोन्हींनाही अभिप्रेत असणारं जे काही एकमेवा द्वितीयम ब्रह्म निह नानास्ती किंचन या सिद्धांतावर माणूस आरूढ होत नाही. याचं कारण काय आहे, निश्चित त्याला काहीतरी प्रतिबंध असले तर त्याच्या मनामध्ये असं काहीतरी येतं की चहू पुरुषार्था श्री भक्ती जैसी. 4 पुरुषार्थ आहेत ना वेदांत. आमच्या तुकाराम महाराजांनी भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा, अशा प्रकारचे काहीतरी ते शब्द येतात. आणि आपल्या असणाऱ्या बौद्धिक कक्षेचं जे काही कमतरता आहे, वैगुण्य आहे, त्या वैगुण्याचं समर्थन करण्याला आपण त्याची उपयोगिता करतो आणि वस्तुनिष्ठतेपासून दुरावतो. आहे की नाही. श्रद्धाच ठेवायची झाली तर हे पराकुटीचे जे सिद्धांत, हे अनुभूतीचे सिद्धांत, ज्याला शास्त्र युक्ती आणि अनुभव हे तिन्ही एकत्र येऊन आपल्या जीवाच्या कल्याणासाठी सांगितलं, तिथं माणसाच्या मनात कुठंतरी एखादा किंतु, एखादा संशय किंवा एखादा पूर्वग्रह हा दूषित होतो. आपलं पूर्वग्रह हा आपल्या अंतःकरणात येतो. हे लक्षात येत नाही की आपल्याला भूत भविष्य किंवा वर्तमान असे काही प्रतिबंध आहेत किंवा विषयासक्ती आहे, कुतर्क विपर्य आहे, दुराग्रह आहे, अशा प्रमेया संभावना आहे, प्रमाणात संभावना आहे, विपरीत भावना आहे. याचं चिंतन करून लवकरात लवकर दुरुस्त करून आपल्या मूळ स्वरूपावर येण्याऐवजी आपण उलट तिथून भरकटून त्या ठिकाणी, आणि शिवाय शास्त्राच्या नावाखाली शास्त्रज्ञांचं नाव आहे, शास्त्रकारांचं पुढं करून या ठिकाणी वेदांत दर्शन हे शिरोमणी दर्शन आहे. सा काष्टाचा परागती इथपर्यंत पोहोचवणार आहे, पण काहीतरी कमी पडतं असं मानावं लागतं, फलबलकल्प्य. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणापासून आपण च्युत होतो. पण ज्ञानोबारायांनी अशी कृती करून ठेवलेली आहे. जर तुम्ही या ठिकाणी, आम्ही तुम्हाला प्रमाण जास्त सांगणार नाही, युक्ती जास्त सांगणार नाही, तुम्ही आमच्यावर श्रद्धा ठेवा असंही म्हणणार नाही, परंतु आमच्या अनुभवाची स्पष्टता शब्दाच्या माध्यमातून जर आम्ही यथार्थ रीतीने करू शकलो आणि तुम्ही तेवढा प्रामाणिक प्रयत्न केला तर मोक्ष अशी आहे श्रवणाची माझी. तुमची जीवनमुक्ती ही काय आहे, सहज आईशी मुक्ती असे सहज. काय जे आता परिसव तुझं, ही जी मुक्ती जीवनमुक्ती याच्यासाठी एक स्वतंत्र प्रकरण, ग्रंथातही स्वतंत्र प्रकरण, रूपाने आईशी मुक्ती असे सहज ते आता परिसव तुझ. फक्त तू काय असला पाहिजे मात्र ज्ञानांबुज द्विरेफकी, काय जे तू ज्ञानांबुज द्विरेफकी, ते तू ज्ञानांबुज द्विरेको, ज्ञानरूपी कमलावर सारखा गुणगुण करणारा भ्रमर असला पाहिजे. इतका असला पाहिजे का मरला तरी सुद्धा त्या फुलातून बाहेर येण्याची ज्याची वासना नाही. त्या ठिकाणी हे जे आपलं विनोदाने केलेलं सुभाषित आहे ना, हे खरं वेदांताच्या बाबतीत सार्थक ज्याच्या जीवनात आहे त्याला ही अनुभूती येईल. रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभातम, काय भास्वान उद्देश्यती हशिष्यती पंकजश्री. त्या ठिकाणी सांगतात इत्थम विचिंतयन कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनीम गज उज्जाहार. ही त्याच्यावर स्थिती आली. इथं हा अंत नाही होणार. अहो अहो मे वय अध्यात्म वैभवम वर्धमानम पश्य अनुभूय, ऐका नाही, अशा प्रकारची त्याची स्थिती होईल. अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी या ग्रंथामध्ये, ह्या जीवनमुक्ती प्रकरणामध्ये शब्दांची योजना केली. तो का म्हणे व्हावेत, तुका म्हणे व्हावे तया परी धीट, आणि पतंग हा नीट दीपासोयी. वेदांतनिष्ठा कशी असली पाहिजे तुकोबारायांचे सांगतात. परपुरुषाचे सुखभोगे तरी उतरोनी करी घ्यावे शिस, संसारा आगी आपुलेने हाते लावूनी मागुते पाहू नये. तुका म्हणे व्हावे तयापरी, बरोबर का. तुका म्हणे व्हावे तयापरी धीट, आणि पतंग हा नीट दिवास. पतंग दिव्यावर उडी घालताना कधी म्हणतो का माझं काय होईल,
रूपाच्या आकर्षणात काय होईल ते होईल. तसं इथं देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी, एकतर हा देह पडेल, नाही तर माझं वेदांत निष्ठेचं कार्य मी पूर्ण करील. स्वामी महाराज तर म्हणायचे, अरे साधा विचार आहे की तुम्ही शेकडो जन्म या ठिकाणी शब्दस्पर्शादी विषयात घातल्यामुळं अनादिकालापासून किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा, एक जन्म कोरा ह्या वेदांतासाठी देऊन पाहना. हा जो आणि ते कुठपर्यंत असुप्ते रमृते कालम नयेत वेदांत चिंतया, झोपेतून जागं झाल्यापासून तर झोपेपर्यंत आणि कळायला लागल्यापासून तर अमृते मरण येईपर्यंत तुम्ही हेच चिंतन करा. तुम्हाला जीवनमुक्ती ही करतला मलक होईल, मत होईल. कारण का तर ज्ञानोबरायांची प्रार्थना गुरुजवळती आहे आणि हा होईल दान पसावं असा त्यांचा काय आहे आशीर्वाद त्यांना प्राप्त झालेला आहे. त्या प्रसादाचं दान त्यांना दिलेलं आहे. त्यामुळं आज सकाळी आम्ही भागवत ऐकलं तर त्याच्यामध्ये ते सांगितलं, थोडक्यात सांगतो किंवा नंतर शेवटची आपण सांगू. त्याच्यामध्ये लिहिलं ना, पिबत भागवत रसमालयम मुहुरो रसिका भुवी भावुकाहा, असं वर्णन केलं त्यांनी. तुम्ही त्या ठिकाणी पिबत भागवत रसम आलयम, आलयम नाम आमरणांत, मरेपर्यंत भागवतामृताचं तुम्ही पान करा अशा प्रकारचं सांगितलं. हे निगम कल्पतरोर गलितम फलम, हे वेदरूपी वृक्षाचं कल्पवृक्षाचं हे फळ आहे आणि आपोआप देठापासून सुटलेलं परिपक्व फळ आहे. भागवताचं ते महात्म्य व्यासमुनींनी वर्णन केलेलं आहे. पण वारकऱ्याला आहे ना तर हे निगम कल्पतरोर गलितम नाही, या ठिकाणी स्वानुभूती संपन्न अशा महापुरुषांच्या मुखातून हे अमृतरस श्रवण झालेलं आहे, ऐकी नाही. आणि हा पिबत रसम आलयम, आणि हे तुम्ही शेवटपर्यंत याचं पान करा तर तुम्हाला त्या ठिकाणी परिपूर्णता, तुम्हाला असं वाटेल की जन्म आली याचे आजी फळ झाले साचे, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाही रिकामा. आणि ही जीवनमुक्ती तुम्हाला असं वाटेल की ज्ञानोबराय माझ्या स्वरूपाचं वर्णन करून राहिले. ह्या फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी, ऐक नाही. ज्ञानोबरायांची माझ्यावर होणाऱ्या कृपेचं मी आस्वादन करीत आहे, त्याची अनुभूती घेत आहे, अशा प्रकारचा तुम्हाला कोणताही संशय नाही. आणि संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, अशा प्रकारचा तृप्ती तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणून ही आत्मतृप्ती, आत्मसंतुष्टी, आत्मरती, आत्मक्रीडा, आत्मरती हे उपनिषदांचे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत उर्बरले उपाधी कारणे ते त्वावेचिले दर्शने, हे सगळे शब्द जे आहेत ह्या अनुभूतीचा अनुवाद करत आहेत. म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा ती अनुभूतीचंच आस्वादन पण करता येईल आणि त्या ठिकाणी ती अनुभूती रूपता जी आहे त्या अनुभूती रूपतेचा निश्चयाला प्राप्त होणं म्हणजेच त्या अनुभूतीचं काय हे आस्वादन करणं आहे. आणि ज्या ठिकाणी ज्या दिवशी हे प्रारब्ध संपेल त्या दिवशी आपली स्वरूपस्थिती जी आहे विदेहमुक्ती आहे ती कुठं गेलीच नाही. परंतु खरी मस्ती जी काय आहे ती विदेहमुक्तीला जायचं आणि जीवनमुक्तीमध्ये थोडा विक्षेप आहे, आवरणभंग झाला तरी विक्षेप आहे असं जर वाटत असेल तर ती खरी जीवनमुक्ती अजून काय आहे त्रुटीपूर्णच आहे की नाही. जेव्हा तुम्हाला खरा अनुभूती येईल ही की जीवनमुक्ती विदेहमुक्ती स्वस्वरूप विकल्प नास्ती, आणि यालाच पुन्हा काय म्हणलं जातं जीवनमुक्ती म्हटलं जातं. ह्या स्थितीला काय म्हणायचं, ज्या स्थितीत जीवनमुक्ती नाही आणि विदेहमुक्ती नाही तेव्हा शास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर अशा पुरुषाला आम्ही जीवनमुक्तच म्हणतो, आहे की नाही. स्वामी महाराज सांगायचे की विदेहमुक्तीत निश्चय रूपत आहे आणि इथं काय आहे बुद्धी निश्चय आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ज्यात बरोबर ना, याच्यामध्ये काय आहे बुद्धीचा निश्चय आहे जीवनमुक्तीमध्ये आणि तिथं काय आहे फक्त निश्चय रूपता. तुम्ही म्हणाल मग निश्चय करणारी तर बुद्धीच आहे, मग बुद्धीला ठेवू नये का. बुद्धीच ती इतकी बिचारी इतकी प्रामाणिक आहे, स्वपर विरोधीने आहे की अज्ञानाचा नाश करून ती कधीच राहत नाही. ती म्हणते की ज्या अधिष्ठानावर मी भासले त्या अधिष्ठानावर मी कशाला वेगळी राहू आणि मी कशाला स्वतंत्र सत्यत्वाने त्याच्या ठिकाणी काही भेद निर्माण केला तर माझीच हानी आहे. म्हणून ती बुद्धी काय होते स्वपर विरोधिकत्वाने त्या ठिकाणी आम्ही आचार्य शंकराचार्य आले होते आपल्या गोवर्धन मठाचे, तर त्यांना आम्ही एक स्वपरनिर्वाहकत्वाविषयी वृत्तीचं स्वपरनिर्वाहकत्व कसं असतं असं विचारलं तर त्यांनी सांगितलं की वेदांत दृष्टीनं तुमचा पारिभाषिक शब्द जो आहे तो स्वपरनिर्वाहक वृत्तीच्या बाबतीत म्हणू नका, तिला स्वपरविरोधिनी म्हणा. कारण वेदांत ग्रंथात त्यांनी सांगितलं की स्वपरविरोधिनी अशा प्रक्रिया ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की ती तुम्ही म्हणताना अज्ञानाला निवृत्त करते आणि ती स्वतः निवृत्त होते. म्हणजे ती काय झाली स्वतः निवृत्त होते म्हणजे स्वपविरोधिनी आहे आणि अज्ञानाच्या पण विरोधी करणारी आहे. जसं ब्रह्म जे आहे त्या ब्रह्माला काही लोक स्वपरनिर्वाहक म्हणतात, मायेलाही स्वपरनिर्वाहक म्हणतात, वृत्तीलाही
स्वपरिनिर्वाहक म्हणतात, पण त्यांची कारणे वेगवेगळी. माया काय करते, इतरांची उत्पत्ती करते, पण आपल्या उत्पत्तीसाठी कोणाची आवश्यकता नाही. बरोबर आहे ना. ब्रह्माला स्वपरिनिर्वाहक का म्हणतात, त्याच्या सगळ्यांचे प्रकाशन करतं, पण आपल्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही. तशी वृत्ती स्वपरविरोधिनी आहे. म्हणजे काय, ती अज्ञानाची निवृत्ती करते, आवरणभंगार्था वृत्ती, आणि त्या ठिकाणी आपल्या निवृत्तीसाठी कोणाची अपेक्षा करत नाही, म्हणून तिला काय म्हणतात, स्वपरविरोधिनी असं म्हणतात. तसं या ठिकाणी सांगतात की अशा प्रकारची ही जी अवस्था आहे, ही काय अवस्था आहे की ह्या अवस्थेमध्ये निर्वृत्तिकता, निवृत्तीपरायणता, समाधी, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मागं पडतात. म्हणून या ठिकाणी योगी पुरुष चांगदेवासारखे देखील ज्ञानोबा चरणाजवळ शरणागत होतात. याचं कारण काय, त्यांना काय योग भूमिका प्राप्त झाली नव्हती काय, योगातली अत्युच्च कोटीची निर्विकल्प समाधी, आणि ती काय मिनिटासाठी आणि दिवसासाठी नव्हती. एक शतक जे नरदेव दिला आहे तेवढा एकट्या चांगदेवाचे काय होते, निर्विकल्प समाधीचा कालावधी होता. आणि तो चांगदेवसुद्धा या ठिकाणी ज्ञानोबा शरण झालेला आहे. याचंच कारण काय आहे की ही जी जीवनमुक्त अवस्था आहे, जगात या अवस्थेला कोणती तुलना नाही, तिच्यासारखी तीच. जसं एखाद्या पुरुषाचं वर्णन करताना आपण म्हणतो, झाले बहु होतीलही बहु पर या सम हा, तशी ही जीवनमुक्ती अवस्था याच्यासारखी दुसरी कोणतीही त्याला उपमा देण्यासारखी, तुलना करण्यासाठी तिच्या बरोबरीची तत्सदृश अशा दुसऱ्या प्रकारची कोणतीच अवस्था नाही. म्हणून म्हणतात, आता ह्या 1928व्या ओळीमध्ये म्हणतात, कोणी एका अकृत्रिम भक्तीचे हे वर्म, हे अकृत्रिम असणारी नैसर्गिक स्वाभाविक स्वभावो भजनम हरे हे, अशी जी त्या आत्माराम पुरुषाची, ग्रंथीभेद झालेल्या पुरुषाची अवस्था आहे, हे खरं त्या कोणत्या एका भक्तीचं काय आहे, वर्म आहे. योग ज्ञानादी विश्राम भूमिका आहे. ही जीवनमुक्ती सांगत असताना या ठिकाणी ज्ञानाचं महत्त्व नाही, ते म्हणतात योगाच्या आणि ज्ञानाच्या भूमिकेला विश्रांती स्थान, अशा प्रकारची ही भूमिका आहे, अशा प्रकारची ही स्थिती आहे. ही स्वतःसिद्ध अशा प्रकारची काहीतरी म्हणावं लागतं, तर अशा प्रकारची ही स्वतःसिद्ध ही स्थिती आहे की ती योग आणि ज्ञान ज्या ठिकाणी विश्रांतीला येतात. अर्थात ज्ञान म्हणजे स्वरूपभूत ज्ञान नाही, तर वृत्ती ज्ञान जे आहे ते या ठिकाणी विश्रांतीला येतं. स्वतःचं बाद करून, स्वतःचं अस्तित्व आपल्या स्वरूपाशी विसर्जित करून त्याच्याशी समरसतेला प्राप्त होतं. आणि हा जो निर्विकल्प समाधी आहे की जो त्या ठिकाणी जोपर्यंत, जसं त्यांनी सांगितलं की कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तर ते सरळ होतं, किती वेळ राहतं, नळी गेली की पुन्हा हे. तसं यांचा जो समाधी आहे, जोपर्यंत अंतःकरणाची वृत्ती बाधित झालेली नाही, बरोबर, अधिष्ठानात बाधित झालेली नाही, परंतु अधिष्ठानात लीन करण्याची कला योगश्चित्तवृत्ती निरोधा यांनी प्राप्त झालेली आहे. आणि त्यालाच तो समतो तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम. आपण नेहमी म्हणतो, आपल्या वेदांताचं चिंतन करता नाही म्हणतो, आहे की नाही, परंतु हे योगदर्शनाला जुळणारं नाही, पण तरीसुद्धा आपण एक सांगत असतो, म्हणत असतो. परंतु या ठिकाणी त्या अंतःकरणवृत्ती चांगदेवाची लीन होत नव्हती का अधिष्ठानामध्ये, परंतु त्याची सत्यत्व बुद्धी होती. समाधीत आल्याबरोबर ज्ञानोबरायांची कीर्ती ऐकली तरी त्याला मत्सर वाटत होता. त्या ठिकाणी स्पर्धेचा भाव अंतःकरणात निर्माण होता, आणि जिथं स्पर्धा आणि कलहाचा द्वैतात्मक भाव अंतःकरणात उद्भूत होतो तिथं ते सुख नित्य राहूच शकत नाही, अशा प्रकारची स्थिती होती. म्हणजे काय, खरं त्याला बीजभूत असणारं जे अज्ञान, ते अज्ञान जोपर्यंत निवृत्त होत नाही म्हणजे असिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याला हे रम्य समाधान किंवा परमाशांती कधीही प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या भक्तीचं जे काही अकृत्रिम भक्तीचं वर्म आहे, ते वर्म असं आहे की त्या ठिकाणी योग ज्ञानादी विश्राम भूमिका आहे. योग आणि ज्ञान म्हणजे वृत्तीज्ञान किंवा योगाची निर्विकल्प समाधी, ही तिकडं पाहिलं वाटतं का अष्टांग योगे न सिनिजे यम नियम निरोध न किजे रया, वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे, गाता वाता श्रवणी ऐकिजे रया. इथं ह्या अमृतानुभव छंदे अंग डोलीजे आणि लीला विनोदे संसार तरीजे रया, अशा प्रकारची या ठिकाणची स्थिती आहे. म्हणून म्हणतात की योग ज्ञानादी विश्राम भूमिका आहे. योग आणि ज्ञान यांनाही विश्रांती घेण्याची ही ठीक आहे. त्या चांगदेवाला बिचाऱ्याला ब्रह्मविषयक परोक्षतेची भ्रांती होतीच आणि आत्मविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती होती. त्याच्यासाठी 65 वेळ ऐकावे लागले, जे आपण आता ऐकतो. तर ह्या द्वाराच त्याला हा भ्रमाचं त्याला परिमार्जन करावं लागलं. म्हणून म्हणतात की अशी ही स्थिती आहे. म्हणजे माणसाला कधीही
काल कधी आम्ही चिंतन केलं की मनुष्याला असं वाटतं की वेदांत हे एक दर्शन आहे. दार्शनिक चिंतन करून आपल्याला वेदांताच्या सिद्धांतावर आपण शेवटी जावं असं वाटतं. पण खरं जर पाहिलं, जसं आपल्या ताटामध्ये पक्वान्न आपण अगोदर खातो आणि नंतर काय करतो आपण, नंतर दुसरी चटणी, मिरची, कोशिंबिरी, पापड, लोणचं खातो. त्याप्रमाणे आपल्या जीवन किती दिवस राहणार आहे किती दिवस नाही माहीत नाही. म्हणून पहिल्यांदा वेदांत वाक्येषु सदानम म्हणतो. पहिल्यांदा वेदांत वाक्याचं चिंतन करून आपल्याला आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार केला पाहिजे. आता जर तुम्हाला वाटलं लीला म्हणून किंवा काही तुमची आवड म्हणून कशा वाट्याला आलं तर दुसऱ्या दर्शनाचं चिंतन करावं. नाही तर समजा ह्या दर्शनाचं चिंतन करता करता जर वेदांताचं चिंतन करणारे लोक नंतर न्यायाकडे जातात इतकं नाही तर बौद्ध तत्त्वज्ञानाकडून नास्तिक होऊ शकतात. अशी जर स्थिती आहे तर या ठिकाणी आपली बुद्धी काही एवढी सर्वसमावेशक किंवा सर्वसंग्राहक किंवा समन्वयाचं ग्रहण करणारी नाही का जेणेकरून आपल्याला बुद्धिभेद होणार नाही. म्हणून या ठिकाणी पहिला वेदांत सिद्धांत जे आहेत त्याच्यावर आपण आरूढ झालं पाहिजे. नंतर मग हे चटणी, मिरची, कोशिंबीर नाही खाल्ले तर हरकत नाही, पण आपलं पोट भरवून घेतलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी अनेक ग्रंथांचं आलोडन करण्यापेक्षाही या ठिकाणी वेदांत वाक्येषु सदानम म्हणतात. त्यांनी लिहिलं सदानम म्हणता भिक्षान्न मात्रेन च तुष्टिमंतः अशोकवंतः करुणैकवंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. शंकराचार्य त्याला भाग्यवान म्हणतात. अशा प्रकारचं हे जीवन आहे. आता टीका हां बरं पांडुरंग महाराज म्हणा. निरंजनी वना गेली साजणी, निरंजनी वना गेली साजणी. गेली साजणी, निरंजनी वना गेली साजणी, निरंजनी वना गेली साजणी. निरंजनी वना गेली साजणी, निरंजनी वना गेली साजणी. तेने निर्गुणी माझे मन वेधियले वो, तेने निर्गुणी माझे मन वेधियले, तेने निर्गुणी माझे मन वेधियले वो, तेने निर्गुणी माझे मन वेधियले वो. सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मी, सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मी. सुखाची अति प्रीती झाली शे ब्रह्मी, सुखाची अति प्रीती झाली शे ब्रह्मी. श्री गुरु निवृत्ती मुनी झाली गे माये, गुरु निवृत्ती मुनी झाले गे माये, श्री गुरु निवृत्ती मुनी झाली गे माये, श्री गुरु निवृत्ती मुनी झाले गे माये. सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मी, सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मी. सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मी, सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मी. बाप रखुमा देवीवरो सहज सावळा, बाप रखुमा देवीवरो सहज सावळा, बाप रखुमा देवीवरू सहज सावळा, बाप रखुमा देवीवरू सहज सावळा, बाप रखुमा देवीवरो सहज सावळा, बाप रखुमा देवीवरो
सहज सावळा. बाप रखुमा देवीवरू सहज सावळा. बाप रखुमा देवीवरू सहज सावळा. तिने निर्गुणी विसुरा लावी लागे माये. 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 सुखाचे आते प्रीती झाली से ब्रह्मे. सुखाचे आते प्रीती झाली से ब्रह्मे. सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मे. सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मे. श्री गुरु निवृत्ती मुनी झाली गे माये. श्री गुरु निवृत्ती मुनी झाले गे माये. श्री गुरु निवृत्ती मुनी झाली गे माये. श्री गुरु निवृत्ती मुनी झाली गे माये. सुखाचे आते प्रीती झाली से ब्रह्मे. सुखाचे आते प्रीती झाली से ब्रह्मे. सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मे. सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मे. श्री गुरु निवृत्ती मुनी झाली गे माये. श्री गुरु निवृत्ती मुनी झाले गे माये. श्री गुरु निवृत्ती मुनी झाली गे माये. श्री गुरु निवृत्ती मुनी झाले गे माये. श्री गुरु निवृत्ती मुनी झाले गे माये. श्री गुरु निवृत्ती मुनी झाले गे माये. आ हा हा श्री गुरु निवृत्ती मुनी झाली गे माये. 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 सुखाचे आते प्रीती झाली से ब्रह्मे. सुखाचे आते प्रीती झाली से ब्रह्मे. सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मे. सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मे. झालं काय, कृष्णा महाराज मागं म्हणायला लागले ना, मग त्यांनी तो माईक त्यांना त्याच्यात थोडं काय कमतरता वाटली, मग त्यांनी ते दिला बाबांच्याकडे परत त्याच्यामध्ये. मग सगळेजण रंगून गेले, पण ते रंगून गेले पण महाराजांना थोडंसं वाईट वाटायला लागलं ना. पण ह्यांच्या संगीताचं वैभव काही नाही, पण ह्यांचं संगीत ज्या अधिष्ठानावर ते तुम्ही येत ना, आपल्या अधिष्ठानावर ते भासलं. आणि नाद ब्रह्माचं येते आनंद.
नादब्रह्माचं अधिष्ठान आपण आहे की नाही. खरं संगीत काय आहे? स्वरूप रूपाने राहणं, इथून सगळं खरं संगीत आहे. आणि ते खरं आण. सकाळी फार गोड शंका विचारली कोणतरी, ते असतील कदाचित, पाठ सुटलं. ते म्हटले की अनाहत ध्वनीचं जे वर्णन केलं ते तर स्वरूप स्थितीचंच वर्णन झालं, पण आहत सापेक्ष असणारा अनाहत ध्वनी तो चिदभाष्य म्हणत असताना त्याच्याकडं सापेक्षता येणार नाही का? मी म्हटलं येणार. बस झालं म्हटले, आमचं समाधान झालं म्हटले. आता आपण थोडं एकाग्र झालं तर थोड्या वेळात जास्त ओव्या घेऊ, कारण ते घेतले पण पाहिजे. म्हणून आपण सर्वजण एकाग्र व्हा. आता जेवढं 1 तासात झालं तेवढं आपलं अर्ध्या तासात पूर्ण व्हावं असं. आता इथं सांगतात, कोणी एका अकृत्रिम भक्तीचे हे वर्म योगज्ञानादी विश्राम भूमिका. हे 59 क्रमांकाची ओवी आहे. याच्यावर टीकाकार सांगतात, ऐशी बरोबर आहे नाही, ऐशी स्वरूपानुभव खुन लाधले जे विद्वज्जन जयांचे लाधलेपण मुराले स्वरूपी. ह्या आत्मस्वरूपाच्या अनुभवाची ज्यांना खून प्राप्त झालेले असे जे विद्वान म्हणजे जे ज्ञानवान पुरुष आहेत त्यांना जी स्थिती प्राप्त झाली त्याच्यामध्ये ती अंतःकरण वृत्तीला धरून ती स्थिती नाही, ती अंतःकरण वृत्ती आत्मस्वरूपामध्ये मुरून गेलेली आहे अशी खरी स्थिती आहे. स्वरूप जे चिन्मात्र काही तेथे लाधावया दुजी नाही. जे चिन्मात्र असणारं स्वरूप तिथं काही प्राप्त करायचं आहे, लाधलं किंवा लाभलं असं दुसरा काही पदार्थ नाही का त्या स्वरूपस्थितीमध्ये आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून चिन्मात्र असोनी पाही चिन्मात्र झाले. याचाच अर्थ काय? इथं काही प्राप्त करायचं नाही, कारण पूर्वी चिन्मात्र होता, आताही कोण आहे? चिन्मात्र. आणि पुढे काय आहे? चिन्मात्रच आहे. म्हणून चिन्मात्रची चिन्मात्र झाले. म्हणजे जणू काही चिन्मात्र असूनही चिन्मात्रेचा विसर पडला होता किंवा त्याचं अज्ञान होतं म्हणा, काही म्हटलं तरी चालेल, किंवा ते काहीशाने प्रतिबद्ध झालं होतं. परंतु सध्या मात्र प्रतिबंध निवृत्तीनंतर का होईना असं वाटायला लागलं की बद्धाकालेपी बंधकालेपी बंधा भावा हा असं. त्यामुळे चिन्मात्राची खून काय आहे? चिन्मात्रच आहे. विमुक्तश्च विमुच्यते. जो पूर्वीच नित्यमुक्त होता त्याला त्या ठिकाणी मुक्त झाला असा उपचार झाला, बाकीचं काही झालं नाही. गगनी गगन साठवले उदक उदकेची प्राशिले तेवी चिन्मात्र असोनी झाले चिन्मात्र स्वरूप. आकाशामध्ये कोण आकाश कुठं साठवले? आकाशातच साठवलेलं आहे. उदकाने कोणाला प्राशन केलं? उदकाने प्राशन केलं. त्याचप्रमाणे जे चिन्मात्र होतं ते चिन्मात्र स्वरूप झालं. अशा प्रकारचं एक औपचारिक किंवा फक्त वाणीमध्ये हे शब्द आहेत. तत्वतः जसच्या तसं जो का त्यो हाची यया. हे स्वतःची शुद्ध बुद्ध पाही, करणीची अपेक्षा नाही. म्हणून अकृत्रिमची पाही भक्तीचे वर्म. ह्या अकृत्रिम भक्तीचं वर्म काय म्हणतात? तो स्वतः शुद्ध आहे, इतका निर्मल आहे की अशुद्धतेच्या सापेक्ष शुद्धता नाही, अज्ञानाच्या किंवा बद्धतेच्या सापेक्ष अबद्धता नाही, किंवा अबुद्धतेच्या सापेक्ष प्रबुद्धता त्या ठिकाणी नाही. अशा प्रकारचं जे आहे स्वरूप ते नित्यसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, केवल आहे, एकमेवा द्वितीय आहे, द्वैत विवर्जित आहे, देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे. त्यामुळं करणीची अपेक्षा नाही. त्या ठिकाणी तुम्हाला काही करायचं आहे आणि मग अज्ञानाचं आवरण भंग करायचा असं पण नाही. जसं काल कधी चिंतन झालं, वृत्तीव्याप्ती नाही आणि फलव्याप्तीसुद्धा त्या ठिकाणी नाही. करणीची अपेक्षा नाही. आणि जो पदार्थ स्वतःसिद्ध असतो, स्वयंप्रकाश असतो, त्या ठिकाणी तो पदार्थ नित्य अनावृत्त असतो. त्या पदार्थाच्या बाबतीत जे काही क्रियेने निवृत्त आहे, मिथ्या पदार्थाची क्रियेने निवृत्त होत नाही, त्याची ज्ञानाने निवृत्ती होते. पण इथं आहे काय स्थिती? निवर्तेतव नाही महानिवर्तवी काही आणि कैसा बैशे नाही ठाई निवृत्ती नामाच्या. अशी जर आत्मस्थिती, अभंग आत्मस्थिती आणि विमुक्तश्च विमुच्यते असं जर जाणलं असेल तर त्याला काही कृती करण्याची किंवा काही कर्म करण्याची किंवा ज्ञानाची काही अपेक्षा आहे का त्या स्थितीच्या ठिकाणी? म्हणून हेच त्या अकृत्रिम भक्तीचं वर्म आहे. येथील स्वसंवेद्य खुन ते लोपली नाही जाणं तेचे अकृत्रिम भजन वर्म येथीचे. या ठिकाणी म्हणतात ही जी खून आहे ही स्वसंवेद्य, दोन्ही अर्थाने घ्या. स्वतःचं संवेद्य आहे म्हणजे स्वस्वरूपाने राहणं, हेच त्याची काय आहे? स्वतःचं स्वतःला विषय करणं आहे. किंवा असंवेद्य म्हणजे स्वतःचं स्वतःला कधीही विषय न करता त्रिकालाबाधित रूपाने नित्य विद्यमानत्व आणि त्याच्याबरोबर चिन्मात्रत्व, आनंद घनत्व
पूर्णत्व आणि केवलत्व हे सगळं त्याचं स्वरूप आहे, ते त्याचे धर्म नाहीत किंवा त्याचे गुण नाही. या रूपाने ही स्वसंवेद्य खूण ही कधीच लोपली जाणारी नाही. आणि हेच अकृत्रिम अशा भजनाचं वर्म किंवा रहस्य किंवा मर्म आहे. ऐशी आणि हेच वर्म म्हणतात ना तुकाराम महाराज, ऐशी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. आणि त्या अंतरीच्या खुणेचं अकृत्रिम भक्तीचं वर्म ज्ञानोबारायांनी ह्या जीवनमुक्ती दशा किंवा रहणी कथन प्रकरणामध्ये सांगतात. म्हणून हे अकृत्रिम आत्मभक्तीचे वर्म, योगाचे विश्राम, ज्ञानाची शांती. काय हा वा वा थी ओवी की सहज प्रकाश हा माझा, सहज हा माझा, ऐसा सहज हा माझा, प्रकाश जो कपी ध्वजा, तो भक्ती या बोजा बोलीजे गा. तो ह्या भक्ती या नावाने सांगितला जातो. येथील स्वसंवेद्य खुण ते लोपली जाणं नाही जाणं, तेचे अकृत्रिम भजन वर्म येथीचे. म्हणून हे अकृत्रिम आत्मभक्तीचे वर्म, योगाचे विश्राम, ज्ञानाची शांती. या ठिकाणी याला म्हणतात हे अकृत्रिम भजन आहे. अकृत्रिम म्हणजे न करिताही पांडवा भजन झाले. आणि हे खरं आत्मभक्तीचं पराभक्तीचं हे वर्म आहे. आणि हे योगाचंही विश्रांतीचं स्थान आहे. आहे की नाही. योगी असणाऱ्या चांगदेव महाराजांची विश्रांती ह्या ज्ञानात झाली. हां, आणि ही अकृत्रिम भक्ती त्यांना प्राप्त झाली. योग योगे परतला पूर्वापरतेशी मुकला, आपल्या ठाई पावला विश्रांती ते. या ठिकाणी म्हणतात योग योगे परतला. हा जो योग आहे ना, म्हणजे कोणता अष्टांग योग ज्याला म्हणतात, तो योगे परतला म्हणजे तो अष्टांग योग ह्या योगामध्ये परिणत झाला, तिथं प्राप्त झाला. म्हणजे ह्या ज्ञानयोगाशी तो प्राप्त झाला. आणि पूर्वापरतेशी मुकला, आणि त्याच्या ठिकाणी पूर्व आणि अपरभाव पूर्णपणे मावळून गेले. आणि आपल्या ठाई पावला विश्रांती ते. आणि तो आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी हा योग अष्टांग योग स्वस्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला प्राप्त झाला. याचा अर्थ केवढाही अष्टांग योगी असला तरी तो स्वस्वरूपाच्या विश्रांतीला प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याला समाधान नाही. योग आणि ज्ञान चिन्मात्र रचले आपण, श्रांततेशी न देखोन विश्रांती झाली. हे काय वर्णन त्यांनी केलेलं आहे सगळं. हे केवळ आत्मानुभूती संपन्न पुरुषच अशा प्रकारच्या शब्दांना साकार करीत त्या ठिकाणी अप्रमेय असणारी आपल्या आत्मवस्तूचा परिचय किंवा जीवनमुक्तीचं यथार्थ कथन करू शकतो. ते कसं सांगतात बघा. आता योग आणि ज्ञान चिन्मात्र, तिथं योगाचे साधन जे आहे ना ते चिन्मात्रच झालं. आणि ज्ञान जे ना अहम ब्रह्मास्मी असं जे वृत्तीला धरून बोलत होता, अहम सोहम कोहम हे आहे ना, या सगळ्या गोष्टी मावळून गेल्या. म्हणून या सगळ्या कुठं विश्रांतीला पावल्या, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला प्राप्त झालेलं आहे. योग आणि ज्ञान हे आता काय राहिलं, योग आणि ज्ञान हे चिन्मात्र स्वरूपाशी समरस झालं, एकरूपतेला प्राप्त झालं. काय वाटलं तर बोलामध्ये हा. आणि विश्रांततेशी न देखून खरी योग आणि ह्या ज्या वृत्तीज्ञानाला विश्रांती कधी प्राप्त झाली, ज्यावेळेला ते म्हणाल की आता कोठे धावे मन तुमचे चरण देखले. चरण म्हणजे स्वरूप. आता भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ते म्हणतात ह्या ज्ञानामध्ये खरी विश्रांती आपलं ह्या स्वरूपस्थितीला किंवा जीवनमुक्तीला कोणता योगी किंवा जो ज्ञानी प्राप्त झाला तर तो श्रांततेशी न देखून विश्रांती झाली. का पूर्वी मी फार श्रम केले आणि मग आता तया फळाचे दीप पातलो प्रभो, असं तो म्हणत नाही. पूर्वीसुद्धा काय झालं, मी ज्या वेळेला कायम श्रम पावत होतो त्या ठिकाणी सुद्धा श्रमाचा काय होता, त्रैकालिक अत्यंत अभाव होता. अशा प्रकारचे त्याला म्हणायचं खरी विश्रांती. नाहीतर काय विश्रांती हमालाही घेतो, पोत्यावरचं ओझ टाकलं का तर फार चांगलं झालं वा, आनंद झाला. अजून अंग दुखतंय, डोक्यावर वाहिलेल्या ओझ्याची त्याला जाण आहे. तसं आता या ठिकाणी दुःखही विसरला, दुःख सापेक्ष सुखही विसरला आणि केवळ सुखरूपतेमध्ये त्या ठिकाणी तद्रूपतेला तो प्राप्त झालेला आहे. शमतेथ सामावला, हा शमतेथ सामावला, विश्रांतीशी आला, अनुभव उडाला अनुभूतीपणे, वेडावला अनुभूतीपणे. ज्या अनुभव घ्यायला निघाला होता ना तो वृत्तीचा अनुभव सुद्धा काय झाला, वेड्यासारखा झाला. काय वेड्यासारखी स्थिती, अनुभव हे माझं काय आहे स्वरूप, स्वयमेवा अनुभूतित्वात, असं त्याला वाटायला लागलं. ऐशी काही वय आहेत का अजून.
आईशिये सुखी स्वाभाविका सुखवले जे ऐका थेची विश्राम भूमिका योगज्ञानाची. ते म्हणतात की हे दोन्ही गोष्टीत हा योगज्ञान किंवा ज्ञानयोग असाही समासिक शब्द होतो. कोणी घेतलं तरी चालेल आणि खऱ्या अर्थाने योग आणि ज्ञान हा द्वंद्व समास घेतला तरी चालतं. चांगदेव 508 त्याला प्रमाण आहे. आईशिये सुखी स्वाभाविक आणि योग ज्ञानयोग कुठं प्रामाणिक आहे? शुकमुनींना येन तेजसी तत्यज म्हणून म्हणतात आईशिये सुखी स्वाभाविका सुखवले जे ऐका. ह्या स्वाभाविक सुखानं म्हणजे स्वतःसिद्ध असणारं अकृत्रिम सुखाने जे लोक सुखी झालेले आहेत ती जी भूमिका आहे ती ह्या योग आणि ज्ञानाची भूमिका आहे किंवा ज्ञानयोगाची ही भूमिका आहे. योगाचा वेगू तुटला ज्ञानाचा फुंज उतरला त्रिपुटीचा पुसला ठाऊची येथे. ते म्हणतात योगाचा जो वेग होता ना, काय वेग होता? काय ते अभंग माऊलीचा की यम नियम प्राणायाम काय आसन धारणा ध्यान कैसे समाधीशी आले, हा वेग होता त्याचा. ऐकून 100 वर्षाच्या आयुष्यात एवढ्या अष्टांग योगाचं अनुष्ठान करायचे, तो वेगाचा वेगच तुटून गेला. ज्ञानाचा फुंज उतरला. ज्ञानाचा जो स्पुंज होता का इतकर लोक अज्ञानी आहे आणि मी मात्र अहम ब्रह्मास्मी, हा जो ज्ञानाचा एक प्रकारचं स्फुरण आहे, स्पुंज आहे, अहंकार आहे, तो त्या ठिकाणी नाहीसा झाला आणि त्रिपुटीचा कुठलंही स्थान उरलेलं नाही. आत्मस्वरूपात त्रिपुटी काय झाली? एकरूपतेला प्राप्त झाली किंवा सिद्ध झाली नाही. येथे नानात्व तुटले एक एकपणा मुकले पूर्वापरते देखिले नाही येतं. आता इथं नानात्व आहे का केवळ आत्मा? ते सर्वम यद आयम आत्मा. नानात्व तुटून गेलं. एकी एकपणा मुकले. दोनच्या सापेक्ष असणारं एक ते एक त्या एकपणालाही सापेक्ष एक मुकलं, केवळ त्या ठिकाणी राहिलं. आणि पूर्वापरते देखिले नाही येतं. आणि पूर्वी काय होतं ना आता काय आहे किंवा नंतर काय राहणार आहे असा काळाचा भ्रम, बरोबर ना, देश काळ वस्तू सगळ्यांचाच भ्रम या ठिकाणी निरस्त झाला. अहो एकपणा हानी नाही परिणामरूपाच्या प्रवाही नावेक भासले तेही तुटले येथे. आता ते सांगतात म्हणजे काय आहे, जीवनमुक्ताची स्थिती वर्णन करणं ही किती कठीण काम आहे. ही तारेवरची काय आहे कसरत आहे. ती फक्त त्याच्यात यशस्वी कोण झाले ह्या सरकशीमध्ये? फक्त आपले संत आणि या ठिकाणी भगवत पूज्यपाद शंकराचार्य. व्यासादी मुनी तर याच्यात प्रवणच होते, पण त्यांचे ही ज्ञान परंपरा अविच्छिन्न रूपाने भाष्यकारांनी त्या ठिकाणी सांगितली. त्याचं या ठिकाणी रक्षण सूत्राचं भाष्यकारांनी केलं आणि वार्तिकाराने ती एकदम निर्दोष रीतीनं ठेवली आणि आपल्या संतांनी अनुभवासहित ती प्रतिपादन केली. म्हणून म्हणतात की काय एकपणा हानी नाही परिणामरूपाच्या प्रवाही. एकपणाला तर हानी होत नाही आणि नामरूपाचा जो व्यवहार होतो त्या ठिकाणी तो नावेक होतो म्हणजे दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे क्षणभर होतो. पण क्षणभर होणारा व्यवहारही खराच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होतो काय? होतच नाही. म्हणून तेही येथे तुटले. त्या ठिकाणी दृष्टीसृष्टीवादाचंही पर्यवसान अजातवादातच झालं आणि ती अनुभूती अशा प्रकारे स्थिर झाली. ती ही अनुभूती आहे. याचेची विशेषणं पुढीले पदीचे विवरण किजेल तेथे अवधान मागतसे. जर ज्ञान कालातच पदार्थाला सत्ता दिली असेल तरी तो पदार्थ काय सत्य आहे का? तो सदसद विलक्षण अनिर्वचनीय अनिर्वचनीय आहे. याचाच अर्थ तो शून्यरूप आहे, आलिक आहे, तुच्छ आहे. आणि तो शून्यरूप पदार्थ त्याचं पुन्हा पुन्हा काय वृत्तीवर घ्यायचा आहे काय? तो घेत नाही. याचेची विशेषण पुढीले पदीचे विवरण किजेल तेथे अवधान मागतसे. आणि ह्याच विशेषणाचं पुढच्या ओवीमध्ये आणखी आम्ही विवरण करतो ते ऐका असं म्हणतात. आता 60 क्रमांकाची ओवी आहे. अंग किर एक झाले परिणामरूपाचे मासुले होते तेही आटले हरी हर येथे. आटले पाहिजे तिथं. अंगे किर एक झाले. इथं बघा अंगे किर एक झाले परिणामरूपाचे मासुले होते तेही आटले हरिहर येथे. काय समोर ज्ञानोबरायांच्या ही जी ओवी आहे तर ह्या ओवीमध्ये असं म्हटले की
हरी येथे हरिहर आटले, म्हणजे या ठिकाणी हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि भगवान शंकर हे सुद्धा आटून गेले असं सांगतात. परंतु आपण काय म्हणतो की हरिहरा भेद नाही करू नये वाद, हरी आणि हर अशा प्रकारचा भेद नाही. ते तुकाराम महाराज म्हणतात उजवे वामभाग, तुका म्हणे एकची अंग, अशा प्रकारचं त्यांचं वर्णन केलं जातं. ह्या ठिकाणी चिंतन करायला बराच वाव आहे, कारण पुढे तशा प्रकारचं प्रमाण उभी आलेले आहे. परंतु या ठिकाणी साधारणपणे हरी आणि हर हे दोन आलेले आहेत. तर हरी म्हणजे ही जगताच्या स्थितीची देवता आहे, रक्षणकर्त्री देवता आहे. ब्रह्मदेव ही उत्पत्तीची देवता आहे आणि हर ही म्हणजे शंकर ही त्या प्रलयाची देवता आहे. एकच परमात्म्याला त्या ठिकाणी कार्यभेदाने, जगद उत्पत्ती स्थिती कार्यभेदाने ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा 3 प्रकारची नावं प्राप्त होतात. परंतु ही जी जीवनमुक्ती चाललेली आहे या ठिकाणी उत्पत्ती नाही आणि न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधका, त्या ठिकाणी हरी आणि हर तरी कुठं आहे, हरिहर हे भेदसुद्धा आटून गेले अशा प्रकारचं आहे. किंवा या ठिकाणी हरी आणि हर म्हणजे जे नेवाशाला मोहिनी राजाचं मंदिर आहे त्याच्यामध्ये किंवा पुढं अर्धनारी नटेश्वराची हे केलेली आहे. त्याच्यामध्ये भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं. ते भगवान शंकराला पाहावं वाटलं, तर त्या ठिकाणी ज्या वेळेला भगवान शंकरा त्या ठिकाणी मोहिनीच्या दिशेने धावले तेव्हा ते दोन्ही काय झाले, एक रूप झाले. आणि ते अर्धनारी नटेश्वरासारखं अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग कोणाचा, भगवान शंकराचा झाला. आणि ते मोहिनी राजांचं, मोहिनी राजे असं आपण त्यांना म्हणतो. आणि ते जे काय दोन्ही स्त्री आणि पुरुष जसे एकत्र असावे, शिव आणि शक्ती, याला हरिहर असं म्हटलं जातं. ह्या मोहिनी राजामध्ये जेव्हा शिव आणि शक्ती आहे किंवा भगवान पार्वती आणि भगवंताचं रूपालाही काय म्हणतात की नटेश्वर, काय अर्धनारी नटेश्वर असं पहिल्यांदा शिवशक्ती समावेशनामध्ये ह्याच्यामध्येच निरूपण केलेलं आहे. त्या दृष्टीनं जर पाहिलं किंवा असं जर पाहिलं तर ज्ञानोबाराय असं पण म्हणतात, त्या एका अनुभवामृतामध्ये त्याने असं पण लिहिलेलं आहे, महाराजांनी पण लिहिलं आहे की या ठिकाणी भगवान काय निवृत्तीर भगवान हराहा आणि काय ज्ञानेशो वै भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हराहा, ब्रह्माख्या चित्का मुक्ता सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्काला असं वर्णन केले. ते कदाचित ज्ञानोबारायांचं या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढं म्हणतात की या ठिकाणी मी हर आहे, हरी आहे आणि तू काय आहे, हर आहे. पण हे दोन्ही भेद या ठिकाणी, कारण पाठीमागचं जर पाहिलं तर गुरु शिष्य असो किंवा देवभक्त असो, हे सगळे भेद जे आहेत हे सगळे भेद त्या अभेद स्वरूपाच्या ठिकाणी निरस्त होतात. हाच ह्या ग्रंथाचा काय प्रतिपाद्य विषय आहे. म्हणून म्हणतात अंगे किर एक झाले. जरी त्या ठिकाणी भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे मोहिनी राजाच्या रूपाने काय झाले, एक झालेले असले, वेगळे करता येत नाही, तरी नामरूपाचे मासुले, पण नामरूपाचे नमुने वेगळे आहेत की नाही. भगवान शंकर आणि भगवान श्रीहरी अशा प्रकारचं म्हणतात. नामरूप तरी वेगळं आहे की नाही प्रत्येकाचं. या ठिकाणी चतुर्भुज असणारा भगवान आहे, भस्म उटी रुंडमाळा हे कोण आहेत, भगवान हर त्या ठिकाणी आहेत. परंतु ह्या स्थितीमध्ये नाम आणि रूपाचे जे नमुने आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आटून गेले. नाम स्वस्वरूपाशी एकरूप झाले. त्यांचे कोणत्याही प्रकार उत्पत्तीच नाही आणि स्थिती नाही, लय नाही आणि त्यांच्या ह्या देवता पण त्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत. अशा प्रकारचा अखंड अर्थाचं ज्याच्या अनुभूती ज्याला झाली त्या जीवनमुक्तीचं वर्णन या ठिकाणी करतात. आता टीका पहा. आता सांगतात चिन्मात्र एकले आईते, चिन्मात्र एकले आईते परिणामरूप नानात्वाते देखिले ते येथे आटले पहा. ते म्हणतात एकटं चिन्मात्र आणि आयतं म्हणजे स्वतःसिद्ध आहे आणि नाना प्रकारचं नामरूप मात्र प्रतीतीला येत आहे. परंतु आता ते नामरूपही या ठिकाणी आटून गेलेलं आहे. स्वरूप असं म्हणजे खऱ्या अर्थाने आटून गेलं म्हणजे लय झाला असं नाही, बाधित होणं हेच त्याचं काय आहे स्वरूप. ना प्रतितीतयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. स्वरूप आसोनी संचले, स्वरूप जरी विद्यमान असलं तरी नामरूप नानात्व झाले. स्वरूप संचलेलं नित्य विद्यमान एकरूप असलं तरी त्याच्या ठिकाणी नामरूप मात्र नाना प्रतीतीला येतात. परंतु आता ह्या प्रत्ययार्णव म्हणजे ह्या अनुभूतीरूपी किंवा ह्या प्रतीतीरूपी सागरामध्ये हे सर्व नामरूप हे आटून गेले. अहो नामरूपाच्या ठाई काय बरोबर आहे का?
नामरूपे नानात्व झाले असे का? हा नाम आणि रूपाच्या द्वारा जरी त्या ठिकाणी नानात्व दिसत वर्षाभोगीमध्ये हा आलं ना लक्षामध्ये. हा परिणामरूपे नानात्व ते का? हा तिथं आणि खाली नाही का? स्वरूपासोनी संचले नामरूप नानात्व झाले तिथं नाम नाही. ठीक आहे. अहो नामरूपाच्या ठाई वास्तव वाटले नाही ते नामरूपही पायी स्वतंत्र नसे. एक तर ती नामरूप आहेत ही सत्यत्व बुद्धीच पूर्णपणे गेलेली आहे आणि ते नामरूप जे आहे त्या नामरूपाला स्वतंत्र सत्ता आणि स्फुरण नाही. त्या स्वरूपाशी सोडून नुमटिती नामरूपाची आवानी. नामरूपाचे कितीही जरी प्रकार असले परंतु त्या मूळ अधिष्ठानाला सोडून नाहीत अशा प्रकारची ही खाणी या ठिकाणी उघडलेली आहे. म्हणजे केवळ नित्य एकत्वाचीच अनुभूती, निरपेक्ष एकत्वाची अनुभूती येत आहे. अहो आच्छादले कधी नाही आणि उघडले तरी न दिसे पाहि. हे कधी आच्छादलंच नाही म्हणजे हे कधी आवृत्तच झालं नाही आणि कधी पूर्वी आच्छादित होतं आणि आता अनाच्छादित झालं, आता उघडं झालं असंही नाही. म्हणजे ते नित्य अनावृत्त आहे. आता बोलावे ते काय हरिहरे इथं. आदर त्या स्वरूपाला कधी मायेच्या तमोगुणामुळं त्याला काय म्हटलं हाराची हार म्हणायला लागले आणि सत्वगुणाच्या उपाधीमुळं त्याला हरी म्हणायला लागले. पण ही उपाधीच त्याच्या ठिकाणी कधी सिद्ध झाली नाही. तर मग या त्या ठिकाणी त्यांना हरी आणि हर हे नाम आणि रूपाची कल्पना तरी काय करायची. ही अनुभवाची खुण नव्हे बोली जी आहे जाणे. ही स्वतंत्र हा गुरुकृपेने येणारा अनुभव आहे. ही बोलण्यासारखी वस्तू नाही. म्हणून खरं ते सांगतात अशी प्रसंग आला ना तर टीकाकार म्हणतात उगीचे हरिस्मरण करून उगीचे असावे. फक्त देवाचं नाव घ्यावं, रामकृष्ण हरी म्हणावं, शांत राहावं अशी स्थिती आहे. तरीसुद्धा आपण हे ओव्या घेईपर्यंत शांत राहणार नाही. एवम हे अनुभव खुण गिळोनी राही जे आनंदी मग्न तयाचे वर्तते लक्षण ते आहे आयुष्य. कारण ते म्हणतात ही अनुभवाची खून गिळावी आणि आपण आपल्या आत्मानंदामध्ये निमग्न राहावं. परंतु अशा आत्मानंदामध्ये जो पुरुष निमग्न राहतो त्याचे पुन्हा काय लक्षण आहे, स्वरूप आहे ते आणखी तुम्हाला सांगतो म्हणतात. कारण ही अनुभवाची खूण आहे, अनुभवाचा संकेत आहे. न देखोनी देहाकृती स्तविली असावयाची रीती उत्तरोत्तर भक्ती येची खुणे. ते म्हणतात आता हे जे वर्णन आम्ही केलं ना त्याच्या देहाची आकृती कशी आहे, त्याची कृती काय आहे, त्याची जाणीव काय आहे, बरोबर ना, त्याच्या सुखाचं स्वरूप काय आहे हे आता आम्ही डोळ्यापुढं देहाकृती वगैरे ह्या अनात्म पदार्थ किंवा उपाधी यांना समोर न धरता त्याची असावयाची रीती, त्याचं स्वतःसिद्ध जे अस्तित्व सद्रूपता आहे त्याला धरून आम्ही ह्या खुणेने उत्तरोत्तर बोलणार आहोत. ते उत्तरोत्तर बोलिले कैसे हेची पुढे दावी तसे अवधानाचे पैसे तेही ऐका. ते म्हणतात उत्तरोत्तर आम्ही हे कसं बोलतो हे तुम्ही फक्त तुमचा अवधानाचा विस्तार करा. म्हणजे आता तुमचं चित्त एकाग्र झालेलंच आहे पण त्याचा अवधानाचा विस्तार करा. म्हणजे काय, आता त्या चित्ताच्या एकाग्रतेला सूक्ष्मतेची जोड द्या. म्हणजे हे जे पदार्थ दाखवतात ते तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला आता पुढचा विषय लक्षात येईल असं सांगतात. आणि त्यासाठी सांगतात आता 107व्या क्रमांकातली ओवी ते जर सांगतात अहो अर्धनारी नटेश्वरे गिळीत परस्परे ग्रहण झाले एकसरे सर्वग्रासे. आता हे ज्या ओव्या आहेत ना टीकाकार असो किंवा हे माऊलींच्या मूळ ओव्या असो, हे जे पहिलं प्रकरण आहे ना ते साधारणतः जर आपल्याला समजलं असेल त्याच्यातली परिभाषा साधारणतः कदाचित माझं सांगण्यात कुठं कमी जास्त होईल पण त्याचं स्वरूप हे आहे. तर हे जर आपल्या लक्षात आलं असेल तर ही ओवी आपल्याला सहज लक्षात येईल. तर ते सांगतात अहो अर्धनारी नटेश्वरे. अर्धनारी नटेश्वर आत्ताच आपण सांगितलं तर ते गिळीत परस्परे. अर्धनारी नटेश्वर म्हणजे शिव आणि शक्ती. आणि हे काय करतात परस्परे गिळीत परस्पर म्हणजे एकमेकाला शिव आणि शक्ती यांचं काय आहे नामरूप भिन्न आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं अधिष्ठान स्वरूप मात्र काय आहे एक आहे. या ठिकाणी हे जे ग्रंथ आहे ना या ठिकाणी शिव आणि शक्ती म्हणजे सत आणि चित आणि त्यांचं जे अधिष्ठान आहे ते आनंद मात्र असं सांगितलेले. असं जर कल्पना ही जर आपण गृहीत धरली आणि त्या सच्चित आनंद शब्दाची शक्ती लक्षात घेतली तर सगळ्या शिवशक्ती समावेशन प्रकरण लागेल. त्याचीच परिभाषा जर गृहीत धरली तर आपण दुसरी गृहीत कृत्य धरून जर शिवशक्ती समावेशन प्रकरण काढला तर सगळी लोक जगात म्हणतात की हे प्रकरण अवघड आहे किंवा याच्यामध्ये अनेक मतभेद आहेत अशा प्रकारचं लोक विधान करतात. आपली बुद्धी त्या प्रकाराने होईल. परंतु इथं ते सांगतात अहो अर्धनारी नटेश्वरे. अर्धनारी नटेश्वराने
परस्परांना गिळलं. म्हणजे काही लोक म्हणतात शिवाने शक्तीला गिळलं, काही म्हणतात शक्तीनं शिवाला गिळलं. हा काय आहे, फक्त दुराग्रह आहे. या ठिकाणी खरं तर काय आहे, एक समवायच्छेदे करून एकाच स्वरूपावर शिवशक्ती ह्या भासमान असल्यामुळं जेव्हा शिवशक्तीचा समावेश करेल तेव्हा शक्ती सापेक्ष आलेलं शिव पण जाईल, आणि शक्तीनं शिवाचं ग्रहण केलं तर शिवासापेक्ष आलेलं तिथे शक्ती पण जाईल, याचं शिव पण जाईल, आणि दोन्हींचं अधिष्ठान मात्र अवशिष्ट राहील. ही अशाच प्रकारची वेदांताची ही प्रक्रिया आहे की अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचयम प्रपंचते, हीच प्रक्रिया आहे. जो प्रियूचे प्राणेश्वरी उलथे आवडीचे सरोवरी चारू स्थळी एका हरी एकांगाचे, आणि आवडीचे वेगे एकमेका ते गिळती अंगे की द्वैताचे पांगे उगळीते आहात. सरळ अध्यारोप अपवाद सगळी वेदांताची प्रक्रिया या ठिकाणी आपण समोर धरायची. फक्त ज्ञानोबा आहे या ठिकाणी सत आणि चित ह्यांना देव शिव आणि शक्ती म्हणतात, आणि आनंद मात्राला त्यांचं अधिष्ठान आनंद स्वरूप असणारं म्हणतात. सच्चितला सोडून राहत नाही, चित आनंदाला सोडत नाही. सच्चित आनंद हे परमात्म्याचे गुण नाही, ते परमात्म्याचं स्वरूप आहे. ही वेदांताची जे सिद्धांत आहे त्या सिद्धांताला अनुलक्षून आपण चिंतन केलं तर पहिल्या ओळीपासून काय, पहिलीच ओळी आयशी ये निरुपाधिके जगाची जे जनके ते वंदिली मी मुळीके देवदेवी. आपले गुले महाराज काय म्हणायचे, मी अमृतानुभवाचं खूप चिंतन केलं, परंतु ते म्हणायचे माझं चिंतनाचं मला हे वाटतं की ते म्हटले की आमच्या गुरुजींनी मला जाताना सांगितलं की तुम्ही अमृतानुभवाच्या आजानवृक्षाखाली कायम पारायण करत राहा, तुम्हाला ज्ञानोबाराय दृष्टी देईल. पण ते म्हणायचे की मला काही तेवढी घडली नाही, पण मी घरी दररोज करतो, पण मला पहिल्या ओळीतच अडचण येते. ते म्हणायचे हे दोन्हींना कसं काय म्हटले, काय ये आयशी आहे निरुपाधिके असं ते म्हणायचे. कारण ते म्हणायचे याच्याबद्दल अनेक मतभेद दिसतात, त्यामुळं मला ह्या ओळीच्याबद्दल कायम मला असं वाटतं की ह्या ओळीचं स्पष्टीकरण चांगलं होत नाही. त्याचं कारण असं, ह्या टीकाकारांनी केलेली परिभाषा आणि त्यानुसार, बरोबर काय कृष्ण महाराज, त्यानुरूप जर आपण चिंतन केलं तर आपल्याला या ठिकाणी काही अडचणी येत नाही. आणि अनेक प्रक्रिया दुसऱ्या आपण घेतल्या, काही विशिष्ट अद्वैताने, कुठं शुद्ध अद्वैताने, कुठं द्वैत सहिष्णू अद्वैताचे निंबार्काचार्यांचं ब्रह्मसूत्र, आणि ह्या प्रक्रिया आपण लावत बसलो तर या ठिकाणी उपनिषद प्रतिपाद्य असणारं जे स्वरूप आहे ते आपल्याला कधीच त्या ठिकाणी निस्संदेहपणे त्याचा जसा पाहिजे तसा त्याचा यथार्थ अवगम आपल्याला होणं शक्य नाही. म्हणून आता सांगतात काय, अहो अर्धनारी नटेश्वरे गिळीत गिळीत परस्परे. हे अर्धनारी नटेश्वर जेव्हा परस्परांना गिळतात तेव्हा ग्रहण झाले एकसरे सर्व ग्रासे. तेव्हा सर्व ग्रास म्हणजे कोणाचा ग्रास, नारीचाही ग्रास आणि नटेश्वराचाही ग्रास होऊन एकसरे ग्रहण झाले एकदम. इथं ह्याचा अर्थ पूर्वोत्तर भाव या ठिकाणी नाही का, वेदांत प्रकृती एकाच अधिकरणावर एक समयावर जे ते करून जर प्रकृती पुरुष भासले असतील तर जेव्हा त्यांच्या अधिष्ठानाचं ज्ञान होईल तेव्हा एक समयाच्छेदे करून दोन्ही काय होतील, एकसरे एकदमच त्याच्याशी स्वरूपाशी किंवा अधिष्ठान स्वरूपाशी एकरूप होऊन जातील. म्हणून म्हणतात ग्रहण झाले. त्यांनी एकमेकाचं जे ग्रास केला, ग्रास करून कोण राहिले, प्रकृती गेली का तत्सापेक्ष पुरुषत्व गेलं, पुरुष गेला की तत्सापेक्ष प्रकृतित्व गेलं, आणि त्या दोघांचं अधिष्ठान मात्र झालं. ते म्हणतात की ग्रहण झाले एकसरे सर्व ग्रासे, सर्वांचा ग्रास झाला. सत्ता प्रकाश या कुसरी, तिथे हे सत्ता प्रकाश आणि याचा छेद करावा ना, सत्ता प्रकाश या कुसरी. या ठिकाणी सत्ता आणि प्रकाश म्हणजे चित आणि आपलं सत आणि चित या कुसरी म्हणजे हे कौशल्य या ठिकाणी करायचं. याच्यामुळं काय झालं आहे, अर्धनारी नटेश्वरी. ह्या अर्धनारी नटेश्वरामध्ये हे दोन भाग आहे, नारी आणि पुरुष. हे दोन भाग कोणाचं, एक सत्ता आहे आणि एक काय आहे, प्रकाश आहे. आणि त्या प्रकृती पुरुषाचे परिस्थविले आधी, त्या प्रकृती पुरुषाचा प्रकार काय आहे, तो आधी म्हणजे पहिल्या प्रकरणातच आम्ही त्याचं स्तवन केलेलं आहे. त्या उभयांचा निर्धार करिता एका ते एक गिळता. दोघांचा जर आपण निश्चय करायला गेलो तर एकाला काय करतं आहे, गिळतं आहे. तुटोनी गेली परस्परता बोधमात्री. त्या ठिकाणी तुटोनी याचा भरपूर विचार त्याने सांगितला. सत चितला गिळतं म्हणजे काय, सत जेव्हा काही लोकांनी असं विचार केला की एक विशेष रूपाने अभिव्यक्त होतं, पण सत आणि चित हे ज्या वेळेला आहे केवळ एकट्या सतला आपण चित वाचून ते सत आहे असा सुद्धा व्यवहार होणार नाही.
आहे की नाही. आणि आहे हा व्यवहार जर त्याचं ज्ञान नसेल तर होणार नाही, आणि त्याचं ज्ञान जर त्याचं अस्तित्व नसलं तर होणार नाही. खडीसाखरेचं अखंडार्थ उदाहरण दिलं की त्या खडीसाखरेच्या ठिकाणी असणारे काठिण्य, माधुर्य, श्वेतता हे जशी एकमेकापासून वेगळी करता येत नाही, तसं सच्चिद आणि आनंद हे त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. त्यामुळं या ठिकाणी त्या उभयांचा निर्धार करिता त्या दोघांचं निश्चय करायला गेलो तर एक एकाला काय करतं, गिळून टाकतं. तुटवणी गेली परस्पर, कारण त्यांचं सापेक्षत्व जातं, एकापेक्षा आलेलं सापेक्षत्व. दोन्ही एकाचं गेलं, दृश्य गेलं का द्रष्टा गेला, प्रकृती गेली की पुरुष गेला, पुरुष गेला की प्रकृती गेला, खाली शून्य नाही आणि द्वैत नाही. अशी जी स्थिती आहे ती तुटवणी गेली परस्परता. हे दोघांचं परस्पर सापेक्षत्व निवृत्त झालं. कुठं निवृत्त झालं? बोधमात्री, केवळ निप्तिमात्र आपल्या स्वरूपामध्ये. त्या बोधाचे बोधे विवरण करिता तुटले अनुसंधान, ते स्थितीचे अवसान येथवरी आले. ते म्हणतात त्या बोधाचे बोधे विस्मरण. ते म्हणतात की हा जो बोध आहे ना, म्हणजे ही स्वरूप स्थितीचा बोध आहे ना, त्या बोधाने आम्ही विवरण करू. म्हणजे वृत्तीज्ञान, शब्दज्ञान, बरोबर आहे ना, काहीतरी साधन, याचं विवरण करता करता काय झालं म्हणतात, उलट आमचं अनुसंधान तुटलं. म्हणजे आहे का नाही, आम्ही जे स्वरूप रूप होतो हे शब्द शोधायला लागलो, प्रक्रिया शोधायला लागलो, आणि त्या ठिकाणी रूपक करायला लागलो, उपमा द्यायला लागलो, तुलना करायला लागलो, आणि त्या अनुसंधान आमचं तुटून गेलं. इतकं मनुष्य जागृती असले पाहिजे. याला म्हणतात की जागृत आहे की नाही. एवढं जर आपण असलं, किंवा झालं तर सुषुप्तीची सुषुप्ती म्हणायचं, पुढं ओवी येणार आहे. तर ते सांगतात करिता तुटले अनुसंधान, ते स्थितीचे अवसान इथवरी आले. ती जी स्वरूप स्थितीचा विचार करता करता ते आम्ही इथपर्यंत येऊन पोचलो. कारण माऊली आहे ना, ह्या स्थितीचं वर्णन करण्यात मी यशस्वी झालो हे आपण वर्णन करतोय. माऊलीनं तत्काळ, आता जेव्हा 10वं प्रकरण येईल, माऊली म्हणतात की ही माझी कृती म्हणजे काय आहे, पाण्याच्या प्रवाहावर काढलेले मगरीचं चित्र आहे. आता पहा बरं, माऊलींच्या दृष्टीने याला काय यशस्वी झालो म्हणतात काय, ही गोष्ट म्हणजे करून न केल्यासारखे. माऊली सांगतात तुम्ही कशाला काळजी करता, अमृतानुभव ऐकला नसता तरी तुम्ही स्वरूपच होते, आणि ऐकला तरी आहेत. हां, आहे की नाही. मृगजळाच्या पाण्यातून तरुण जायला काही नाव पाहिजे का? नाव केली तो तरुण जातो, नाही केली तो काय बुडून जातो काय? तेव्हा माझी जी काय मनोनी माझी वैखरी, मौनाचेही मौन धरी ना, पाण्यावरी मखरी रेखिली जैशी. ह्या बोधात राहा. ज्ञानेश्वर महाराजांचे जर विश्वासच ठेवायचा म्हणलं तर ह्या वाक्यांवर विश्वास ठेवला पाहिजे या ठिकाणी. नाहीतर हे करू नये, नाही पण जर म्हणलं तर पण आणि परंतु आपल्याला खऱ्या स्वरूप स्थितीचा आनंद घेऊ देणार नाहीत. म्हणून म्हणतात की ये स्थितीचे अवसाने इथवरी आले. अहो बोधबोधी सामावला. हा जो बोध आहे म्हणजे कोणता वृत्तीचं ज्ञान आहे ते ह्या स्वरूपभूत ज्ञानात सामावलं. एकसरे सर्वग्रास झाला. एकदम ह्या प्रकृती पुरुषाचाही अर्धनारी नटेश्वराचा ग्रास झाला. बोधही नाही उरला बोधेसहित. म्हणजे बोधेसहित बोध उरला नाही असं नाही, बोधेसहित बोध उरला नाही. वृत्ती ज्ञानासहित ज्ञान राहिलं नाही, केवळ स्वरूपभूत ज्ञान या ठिकाणी अवशिष्ट राहिलं. तेथे बोधका कैची सवडी. आता पण ज्याला बोध झाला तो बोधक ज्ञाताला कुठे त्या ठिकाणी ज्ञात्याला सवड म्हणजे ज्ञात्याला अवकाशच राहिला नाही, कारण का ज्ञात्याची सिद्धी झाली नाही. चिदार्णवची हा एकतडी, एक रस केवळ चिदार्णव म्हणजे ज्ञानसागर, बोधसागर, आनंद सागर असा झाला. ऐशी दशा उघडी सांगितली. आणि ही दशा आम्हाला प्राप्त झाली असं मंत्र सांगितलं नाही. ही उघड आहे, अनावृत्त आहे, नित्यसिद्ध आहे, स्वरूपभूत आहे असं सांगितलं. आगा हे अपरोक्ष खुन दृश्य दशा हरपून शब्दासही ग्रासून बोलिलेही. इथं एक सांगतात की ही आम्ही बोलत आहोत, पण बोलताना आम्ही जाणून बोलत आहोत, प्रत्येक शब्दाचे प्रयोग करीत आहे. तर ही काय अपरोक्ष ज्ञानाची खून आहे. परंतु या ठिकाणी दृश्य दशा हे देखो हरपून, या ठिकाणी कोणी दृश्य नावाची स्थिती आहे ही आम्ही पूर्णपणे हरपून गेलेलं आहे. दृश्य म्हणून काहीच नाही. ही अपरोक्ष खुणामध्ये तुम्ही म्हणाल अपरोक्ष म्हणल्यावर दृश्याचं अपरोक्ष होतं, तसं काही अनुभव, तसं काही ब्रह्मानुभूतीचं स्वरूप आहे काय? तर दृश्य दशा हरपून गेली. आणि शब्द त्याचं वर्णन करताना शब्दाच्या द्वारे करायला निघालो तर म्हणतात शब्दाशी ग्रासून बोलिले. आम्ही त्या शब्दाचाही ग्रास केला, दृश्याचाही ग्रास केला, आणि तिथून आम्ही आमच्या स्वरूपातून हे बोलत आहोत. ही त्या अपरोक्षानुभूतीची खूण आहे, हे लक्षात घ्या.
आपले जे काही साचं ते नव्हे वाचेशी वाच. आपलं खरं जे स्वरूप आहे ते काय, आपले जे साचे ते कल्पांतीही नवचे, अशा प्रकारची स्थिती आहे. ते वाचेशी वाच्य नव्हे. ते कधी काय वाचेला वाच्य होणार आहे का? वाचक शब्दांना पुढं जाऊन खूपच त्याचं गंभीर चिंतन सांगणार आहेत. म्हणून शब्दाचे कवच झाकोची न शके. शब्दाचं कवच आहे ना, शब्दाचं कवच झाकोची न शके म्हणजे त्या शब्दाने म्हणे तुम्हाला काय केला, आत्मा अनावृत्त केला. असं जर तुम्ही म्हणत असाल, ऐसा हा शब्द ऐकी नाही किंवा काय पहिले याच्यामध्ये किंबहुना शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो. शब्दाने तुम्हाला आत्मस्वरूपाचं स्मरण करून दिलं, शब्दाने अज्ञानाच्या आवरणाचा भंग केला, आत्मस्वरूपाचं प्रकाशन करून दिलं, असं तुम्हाला काहीतरी म्हणायचं असेल. परंतु ह्या शब्दाचं आम्ही सांगितलं आयशियाही काय, आयशियाही संबंध नाही येतं. असा जरी शब्द असला तरी त्याची पोच ह्या स्वरूपापर्यंत नाही. म्हणून म्हणतात आपले जे काही साचं ते नव्हे वाचेशी वाच्य. ते काय वाचेला वाच्य नाही. म्हणून शब्दाचे कवच झाकोची न सके. म्हणून या ठिकाणी शब्दाचं जे आवरण आहे, शब्दांनी कधी त्या आत्मस्वरूपाला अज्ञान आणि आवृत्त म्हणल्याने आवृत्त झालेला नाही, आणि त्याला आवरण भंग केला म्हणल्याने तत्वमसी महावाक्याने, तर त्या ठिकाणी तो आवरण भंगही झालेला नाही. कारण शब्दांनी कधी त्याला झाकलंच नाही, तर शब्द त्याला उघडा काय करून सांगणार आहे. म्हणून या ठिकाणी काय आहे, शब्दाचंही खंडन आहे. अज्ञानाने आवृत्त केलं नाही म्हणून अज्ञानाचंही खंडन आहे. अज्ञानाने आवृत्तच केलं नाही तर ज्ञानाने अज्ञान निवृत्त काय करायचं म्हणून ज्ञानाचंही खंडन आहे. आणि याला जीवनमुक्ती कथन रणी कथन असं या प्रकरणात म्हटलेलं आहे. राहिलेला विषय उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री 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 हरी विठ्ठल, श्री